हॅलो डिअर स्टुडंट्स, बघा विद्यार्थी मित्र हो, आज आपण जो टॉपिक लर्न करणार आहे तो आहे लिनियर प्रोग्रॅमिंग. ओके, लिनियर प्रोग्रॅममध्ये आपण काय काय बघणार आहे तर त्याच्यामध्ये बघा लिनियर इन इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल, दोन व्हेरिएबल देतात आणि त्याच्यामध्ये इन इक्वेशन येतं. इन इक्वेशन म्हणजे कधी लेस दॅन येईल कधी ग्रेटर दॅन येईल. ठीक आहे, त्याच्यामध्ये कॉन्वेक्स सेट, then graphical representation of linear inequation in two variable, then graphical solution of linear inequation. ठीक आहे, आणि दुसरा जो पार्ट आहे दॅट इज लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम, त्याला म्हणतात LPP. तर त्याच्यामध्ये मिनिंग ऑफ LPP, मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन ऑफ LPP अँड सोल्युशन ऑफ LPP बाय ग्राफिकल मेथड. हा जो पार्ट आहे हा पार्ट एकदम महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्र हो, सोल्युशन ऑफ LPP बाय ग्राफिकल मेथड. ओके, आता याच्यावर जे क्वेश्चन आहे तो तुम्हाला बोर्डासाठी जो विचारतात ते आपण पाहूया. ठीक आहे, बघा लिनियर प्रोग्रामिंग 2024 ला सॉल्विंग LPP मॅक्सिमम 4 मार्काला येतोय, लक्षात घ्या. ठीक आहे, तुम्हाला लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व करायचा असतोय. तर त्याच्यामध्ये एक तर तुम्हाला क्वेश्चन मॅक्झिमाइज म्हणून विचारतील किंवा एक तर क्वेश्चन मिनिमाइज म्हणून विचारतील. बघा इथं लिहिलंय, इथं मॅक्झिमाइज आहे, इथं मिनिमाइज आहे, आणि तेच तुम्हाला 4 मार्काला 100% येणार म्हणजे येणार, कारण 4 मार्क तुम्हाला त्याच्यावरच विचारणार आहेत, फिक्स आहेत, लक्षात घ्या. LP. ठीक आहे, एक प्रॉब्लेम समजला की सगळे प्रॉब्लेम त्याच पद्धतीने तुम्हाला सोडवायचे आहेत. फक्त आपल्याला मॅक्झिमाइज आहे का मिनिमाइज ते आहे ते बघावं लागतं आणि रिगार्डिंग टू दॅट तुम्हाला फायनल आन्सर लिहावं लागतं, लक्षात घ्या विद्यार्थी मित्र हो. ठीक आहे, तर सॉल्विंग LPP 2024 ला पडलेला आहे मॅक्झिमाइज. ठीक आहे, यू हॅव टू मॅक्झिमाइज. 4 मार्काला क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्र हो. नेक्स्ट 2023 ला बघा इन इक्वेशन्स 2 मार्काला आहे, म्हणजेच फक्त तुम्हाला जो इन्फॉर्मेशन दिलेली असते त्याच्यावरनं तुम्हाला इन इक्वेशन लिहायचे असतात. मग त्यामध्ये कधी मॅक्झिमाइज येतं, कधी मिनिमाइज येतं, कधी त्यालाच आपण म्हणतो ऑब्जेक्टिव्ह, आपलं जे ऑब्जेक्टिव्ह आहे गोल आहे ते, आणि नंतर सब्जेक्टिव्ह म्हणजेच काही कन्स्ट्रेंट असतात, ते कन्स्ट्रेंट तुम्हाला दिलेले असतात, लक्षात घ्या. ठीक आहे, कॉर्नर पॉईंट्स गिवन मॅक्सिमम 2 मार्क्स, म्हणजेच तुम्हाला ग्राफ काढून कॉर्नर पॉईंट सांगायचे आहेत किंवा कधी कधी कॉर्नर पॉईंट देतील आणि व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगतील, असं सुद्धा देऊ शकतात 2 मार्कासाठी. ठीक आहे, नेक्स्ट 2022 ला बघा सॉल्व मिनिमाइज, म्हणजे अगेन सेम थिंग, सॉल्व LPP मिनिमाइज, अगेन सॉल्व LPP मॅक्झिमाइज. 4 मार्काला 4, म्हणजे थोडक्यात रिपीट झालंय. बघा इकडे जर बघितला तुम्ही 2024 ला बघा, 2022 ला बघा, 2019 ला बघा, 2017 ला बघा, क्वेश्चन तोच आहे, सॉल्व LPP. फक्त कधी मॅक्झिमाइज येईल, कधी काय येईल मिनिमाइज आहेत, आणि 4 मार्काला आहे. फिक्स म्हणजे फिक्स, एकदम सोपा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रो, आणि एकाच टाईपचे क्वेश्चन असतात, त्यामुळे एक प्रॉब्लेम समजला की तुम्हाला सगळं समजतंय, त्यामुळे कमी टाइमात तुम्हाला जास्त मार्क मिळवून देतात, लक्षात घ्या. ठीक आहे, नेक्स्ट इथं बघा 2020 ला अगेन मॅक्झिमम, अगेन मिनिमम, अगेन मिनिमम. बघा मॅक्झिमाइज मिनिमाइज, मिनिमाइज मॅक्झिमाइज, मॅक्झिमाइज मिनिमाइज, म्हणजे एक क्लिअर झालं की तुम्हाला शुअर शॉट 4 मार्क हा तुम्हाला ह्याच क्वेश्चनवर येणार आहे, म्हणजेच असेच क्वेश्चन तुम्हाला बोर्डला पडणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. बघा आता पहिला MCQ. ठीक आहे, इफ द कॉर्नर पॉइंट्स ऑफ द फिजिबल सोल्युशन आर 0, 10, 2, 2 and 4, 0, then the point of minimum Z is equal to 3x plus 2y is. ठीक आहे, तर आपल्याला कॉर्नर पॉइंट्स दिल्यात त्यानं, कॉर्नर पॉइंट्स देऊन तुम्हाला पॉइंट ऑफ मिनिमम विचारलाय विद्यार्थी मित्रो. काय विचारलाय? मिनिमम, पॉइंट ऑफ मिनिमम तुम्हाला विचारलेला आहे. तर तो क्वेश्चन कसा सोडवायचा बघा. ठीक आहे, तर याच्यामध्ये सोल्युशन लिहितो विद्यार्थी मित्रो. बघा सोल्युशन. ठीक आहे, तर पहिले जो आहे तो Z इज इक्वल टू तुम्ही घेणार आहे बघा, Z इज इक्वल टू 3x प्लस 2y. इथं लिहितो मी Z इज इक्वल टू 3x प्लस 2y. हा झाला Z. आता कॉर्नर पॉइंट घेणार आहे, त्या कॉर्नर पॉइंट मध्ये पहिला पॉइंट तुम्ही 2, 2 घेणार आहे. ठीक आहे, इथं लिहिलंय कॉर्नर पॉइंट्स ऑफ द फिजिबल सोल्युशन आर 0, 10, 2, 2 आणि 4, 0. 0, 10, 2, 2 आणि 4, 0. हा इथं दिलेलाच नाही, त्यामुळे तुम्ही घेतला नाही तरी चालेल, म्हणजे डी ऑप्शन कटच. ठीक आहे, बघा आता Z इज इक्वल टू 3x प्लस 2y. तर इथं लिहिणार Z ॲट, पहिले पॉईंट घेतो 2, 2. ठीक आहे, हा पॉईंट घ्या, दॅट इज 2.2. याचा अर्थ ही x ची व्हॅल्यू झाली,
ही तुमची एक्सची व्हॅल्यू आहे आणि ही तुमची काय आहे वायची व्हॅल्यू आहे. जिथं एक्स आहे तिथं 2 पुटअप करायचा आहे, बघा पुटअप करतो, प्लस जिथं वाय आहे तिथं 2 पुटअप करायचा आहे. सो फायनली इट कम्स, बघा 3 2 जा 6 आणि प्लस 2 2 जा 4 म्हणजेच किती आला आन्सर 10 आलं. हा झाला पहिला पॉईंट. ठीक आहे, जे पॉईंट दिलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला कोऑर्डिनेट तुमचा एक्स असतो आणि दुसरा काय असतो वाय असतो विद्यार्थी मित्र. आता सेकंड आपण बघूया, हा झाला तुमचा ए ऑप्शन. काय झाला ए ऑप्शन. आता बी ऑप्शन मध्ये काय दिलंय बघा, बी ऑप्शन मध्ये तुम्हाला 0 10 व्हॅल्यू दिलेली आहे. काय दिलेली आहे 0 10 एक्स आणि वाय ची व्हॅल्यू दिलेली आहे. तर इथं लिहिणार झेड, इथं लिहितो ॲट 0,10 दॅट इज इक्वल टू, परत तेच ऑब्जेक्टिव्ह झेड तुमचा जो आहे तो तुमचा 3x + 2y आहे. 3 × x फक्त बदली करायचा आहे. बघा ऑलरेडी आता झेड तुम्हाला लिहिलेला गेलेला आहे, दॅट इज 3x + 2y. तर जिथं x आहे तिथं x पुटअप करा, दॅट इज 0, प्लस 2 × जिथं y आहे तिथं y पुटअप करा, दॅट इज 10. सो फायनली इट कम्स 0 + 20, म्हणजे हा फायनल आन्सर काय झालं 20. बघा ऑप्शन ए 10 देतोय, ऑप्शन बी तुम्हाला 20 देतोय. आता ऑप्शन सी बघूया, ऑप्शन सी 4 0 घेतलाय. ठीक आहे, आणि इथं लिहिलंय 0 10 2 2 आणि 4 0, त्यामुळे इथंच थांबायचं आहे आणि त्यातलं मिनिमम व्हॅल्यू आपल्याला बघायचं आहे. काय व्हॅल्यू बघायचं आहे मिनिमम व्हॅल्यू बघायचं आहे. तर इथं बघा ऑप्शन सी घेतो, दॅट इज झेड इज इक्वल टू, अगेन इक्वेशन तेच आहे त्यामुळे मी परत इक्वेशन लिहित नाही आहे. 3 × 4 प्लस 2 × 0 दॅट इज इक्वल टू 4 3 जा 12 प्लस 0 म्हणजेच फायनली काय झाला 12. आता ह्या तिघामध्ये मिनिमम व्हॅल्यू आपल्याला पाहिजे. इथं लिहिलंय बघा पॉईंट ऑफ मिनिमम ऑफ झेड. सो पॉईंट ऑफ मिनिमम, इथं मिनिमम व्हॅल्यू तुमची आलेली आहे बघा, ही मिनिमम 10 आले, 20 आले आणि 12 आले, म्हणजे मिनिमम काय आली 10 आली. मिनिमम 10 आली याचा अर्थ तुमचा पॉईंट काय आहे 2 2 आहे. याचा अर्थ तुमचा ऑप्शन जो आहे तो काय असणार आहे ए असणार आहे विद्यार्थी मित्रो. एकदम सिंपल सोपा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रो. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा तुमचा MCQ टाईप ऑफ क्वेश्चन आलेला आहे मार्च 23 ला. ठीक आहे, ओके. आता नेक्स्ट पुढे जाऊया. यस, नेक्स्ट बघा मार्च 23 ला हा तुमचा जो आहे तो 4 मार्काचा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रो. ठीक आहे, सॉल्व LPP मॅक्झिमाइज किंवा मिनिमाइज असेल तर तुम्हाला 4 मार्काचा क्वेश्चन असतो. फिक्स म्हणजे फिक्स. ओके, तर याच्यामध्ये बघा शुअर शॉर्ट सम आहे, ते येणार म्हणजे येणार. ठीक आहे, ओके. सॉल्व द फॉलोइंग इन इक्वेशन ग्राफिकली अँड राईट द कॉर्नर पॉइंट्स ऑफ द फिजिबल सोल्युशन. ठीक आहे, तुम्हाला इथं कॉर्नर पॉइंट्स फाइंड आउट करायचे आहेत. कोणते पॉइंट्स फाइंड आउट करायचे आहेत कॉर्नर पॉइंट्स फाइंड आउट करायचे आहेत. ठीक आहे, म्हणजे ग्राफ ड्रॉ करायचा आणि त्याचे कॉर्नर पॉइंट ऑफ द फिजिबल रिजन. फिजिबल रिजन म्हणजेच तुमचा शेडेड पार्ट येणार आहे मित्रांनो. काय येणार आहे शेडेड पार्ट. तर तो आपण बघणार आहे ग्राफमध्ये बघणार आहे. बघा इथं ग्राफ ड्रॉ केलेला आहे, ह्याला फिजिबल रिजन म्हणायचं असतं. हे बघा हे जे शेडेड केलेलं आहे ना, याला शेडेड केलेला काय म्हणायचं आहे फिजिबल रिजन म्हणायचं आहे विद्यार्थी मित्रो. तर पहिलं बघा सॉल्व द फॉलोइंग इन इक्वेशन. याला इन इक्वेशन काय म्हटलं, कारण एक इकडे लेस दॅन आहे आणि ग्रेटर दॅन आहे. कधी ते तुम्हाला लेस दॅन म्हणाल किंवा कधी काय म्हणाल ग्रेटर दॅन इक्वल टू म्हणाल. तर इथं बघा लेस दॅन इक्वल टू आहे आणि इथं ग्रेटर दॅन इक्वल टू आहे आणि हा तुमचा x ग्रेटर दॅन 0 आहे आणि y ग्रेटर दॅन 0 आहे. बघा हा x ग्रेटर दॅन 0 आणि y ग्रेटर दॅन 0. एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रो, x ग्रेटर दॅन 0 आणि y ग्रेटर दॅन 0 याचा अर्थ फर्स्ट क्वाड्रंट, कारण x ग्रेटर दॅन 0 म्हणजे प्लस झाला, y ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय झाला प्लस झाला आणि प्लस प्लस म्हणजेच कुठला क्वाड्रंट आहे विद्यार्थी मित्रो हो फर्स्ट क्वाड्रंट. तर इथं बघा हा तुम्ही जर x ॲक्सिस आणि y ॲक्सिस घेतला तर तुमचं जे शेडेड पार्ट आहे ह्यालाच फिजिबल सोल्युशन म्हणणार आहे. हे फिजिबल सोल्युशन कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे. बघा फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ, तर हा फर्स्ट क्वाड्रंट आहे, हा फर्स्ट क्वाड्रंट आहे. त्यामुळं इथं लिहिलंय x ग्रेटर दॅन इक्वल टू 0 अँड y ग्रेटर दॅन इक्वल टू 0 लक्षात घ्या. ओके, त्यामुळं फक्त तुम्ही कन्स्ट्रेंट घेताना हे तुम्हाला दिलेलं असणारच आहे. ठीक आहे, तर हे जे लाईनचे इक्वेशन आहेत बघा 2x + 3y लेस दॅन इक्वल टू 6, x + y ग्रेटर दॅन इक्वल टू 2, हे तुमचे जे इन इक्वेशन आहेत ते घ्यायचे आणि ते इज इक्वल टू करून तुम्हाला ती लाईन ड्रॉ करावी लागणार, म्हणजेच ग्राफ ड्रॉ करावा लागणार. आता ते कसं करायचं सांगतो बघा. इनइक्वालिटी इथं घेतलेली आहे, परत एकदा लिहिलेली आहे सोल्युशनमध्ये. नंतर करस्पॉन्डिंग इक्वेशन ऑफ ए लाईन दिलंय, याचा अर्थ इथं लेस दॅन इक्वल टू आहे त्याला इक्वल टू करायचं, ग्रेटर दॅन इक्वल टू असेल तर इक्वल टू. कधी पण लक्षात द्या हे लेस दॅन आणि ग्रेटर दॅन दिलं
तर तुम्हाला इथं इक्वल टू घ्यायचं. ज्यावेळेस तुम्हाला लाईन ड्रॉ करावी लागते म्हणजेच तुम्हाला ग्राफ ड्रॉ करावा लागतो त्यावेळेस इन इक्वेशन बाजूला करायचं आणि इथं इक्वल टू आणि इक्वल टू घ्यायचं. बघा हे इन इक्वेशन बाजूला करायचं आहे आणि इथं इक्वल टू आणि इक्वल टू घ्यायचं आहे आणि नंतर इंटरसेक्शन ऑफ ए लाईन विथ ॲक्सिस. आता तुम्हाला माहित आहे लाईन जर एक्स ॲक्सिसला कट झालं तर वाय तुम्हाला 0 घ्यावा लागतो आणि वाय 0 केल्यानंतर एक्स काय येतो तो इथं लिहिलेला आहे. ठीक आहे, तसंच इथं सुद्धा इथं तुमचा इंटरसेक्शन एक्स ॲक्सिस म्हणजेच वाय 0 घेणार आणि नंतर मग एक्स काय आलाय 2. पाहिजे तर इथं तो सोडवतो बघा कसे पॉईंट्स घ्यायचे ते. बघा हे तुमचं जे 2x + 3y = 6 हे तुमची लाईन आहे. इथं लिहितो बघा 2x + 3y = 6. तर पहिल्यांदी ग्राफ ड्रॉ करण्यासाठी पक्का ध्यानात ठेवा इथं इक्वल टू केलंय, हा पहिला चेंज. दुसरं एकदा x 0 करायचा y मिळवायचा. ठीक आहे, इथं x 0 करतो बघा x = 0. आता x जर 0 झाला तर इथं तुमचा 0 होणार, एक्सच्या ठिकाणी 0 जाणार आणि एक्सच्या ठिकाणी 0 झाला की 3y = 6 राहणार तुमचं. 3y = काय राहणार 6. म्हणजेच y ची व्हॅल्यू काय आली बघा, म्हणजेच y ची व्हॅल्यू काय आली 2. 3 2 जा 6. म्हणजेच तुम्ही आता इथं लिहिताना बघा x 0 असताना y ची व्हॅल्यू 2 हा झाला तुमचा पॉईंट. या पॉईंटला तुम्ही नाव दिलं तरी चालेल, ए पॉईंट म्हणा किंवा पी पॉईंट म्हणा. ठीक आहे, तर हा झाला पहिला पॉईंट. तुम्हाला माहित आहे लाईन जर ड्रॉ करायची असतील तर आपल्याला 2 पॉईंट माहित पाहिजे. त्यातला एक पॉईंट मिळालेला आहे 0,2 की ज्यावेळेस तुम्ही x 0 केला. आता y 0 करायचा आहे बघा y 0. आता y 0 केल्यानंतर तुम्ही इथं 0 लिहिणार आहे म्हणजेच इथं येणार आहे 2x = 6 येणार आहे म्हणजेच तुमचा x येणार आहे 3. म्हणजेच तुमचं इक्वेशन आलं पॉईंट आला 3,0. त्या इक्वेशनमध्ये तुमचा जो पॉईंट आहे तो पॉईंट आपल्याला मिळालेला आहे दॅट इज व्हॉट 3,0. तुम्हाला असे 2 पॉईंट मिळालेले आहेत. एक तुमचा 0,2 मिळालेला आहे आणि एक 3,0 मिळालेला आहे. बघा पहिले जे इन इक्वेशन जे आहे ते इक्वेशनमध्ये कन्वर्ट केलं म्हणजेच इथं इक्वल टू केलं आणि एकदा x 0 केला आणि एकदा y 0 केला. x 0 असताना तुम्हाला पॉईंट मिळाला 0,2. बघा x 0 असताना 0,2 मिळालेला आहे. ठीक आहे, बघा x 0 असताना 0,2 मिळालेला आहे. ठीक आहे, आणि दुसरा जो आहे y 0 असताना बघा y 0 असताना काय मिळालेला आहे 3,0 मिळालेला आहे. आता ह्या 0,2 बघा ह्या 0,2 आणि 3,0 मधून तुम्ही लाईन ड्रॉ करायची आहे. बघा इथं पॉईंट तुमचा 3,0 इथं फक्त 3,0 वरती लिहिलाय आणि 0,2 काय लिहिलाय खालती लिहिलाय. ठीक आहे, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. तुम्ही पहिल्यांदा x = 0 पुटअप करा किंवा पहिल्यांदा y = 0 पुटअप करा, इट डझंट मॅटर. लक्षात आलं ओके. त्यामुळे हे 2 पॉईंट मिळालेले आहेत आणि ह्या 2 पॉईंट मधून जाणारी तुम्ही आता लाईन ड्रॉ करायची आहे. बघा इथं ग्राफ दिलेला आहे. आता ही जी लाईन आहे त्या लाईनचं नाव आहे 2x + 3y = 6. हे बघा इथं आहे 2x + 3y = 6. ठीक आहे, तर ही लाईन आहे बघा 2x + 3y = 6. ही लाईन इथं ड्रॉ केलेली आहे बघा. ठीक आहे, 2x + 3y = 6. पाहिजे तर इथं ग्राफ पेपर आहे बघा, मी इथं ड्रॉ करतो. ठीक आहे, बघा हा तुमचा y ॲक्सिस आहे, हा तुमचा x ॲक्सिस आहे. ठीक आहे, आता पॉईंट बघा 0,2,3,0 म्हणजेच 1 सेंटीमीटर = 1 युनिट घेऊ शकताय तुम्ही. म्हणजेच इथं लिहितो 1, इथं लिहितो 2, इथं लिहितो 3. तसंच इकडे घ्यायचं आहे. इथं लिहितो 1, इथं लिहितो 2, इथं लिहितो 3. ओके, अजून पाहिजे तर एक पॉईंट ॲड करा दॅट इज 4. इकडं पण 4 घेऊया. हे x ॲक्सिस आहे तुमचं, हे y ॲक्सिस आहे तुमचं. ठीक आहे, आणि आता आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे 2x + 3y = 6. लाईन ड्रॉ करण्यासाठीच तुम्हाला पहिल्यांदा x = 0 घेऊन एक पॉईंट मिळवायचा आणि नंतर y = 0 घेऊन एक पॉईंट मिळवायचा. कुठला पण तुम्ही अगोदर घेऊ शकताय. ठीक आहे, तर एक 0,2 आहे बघा 0,2 तुम्हाला इथं मिळणार आहे पॉईंट. ठीक आहे, दिस इज 0,2. ठीक आहे, आणि दुसरा जो आहे तो 3,0 म्हणजे इथं मिळणार तुम्हाला बघा. आणि मग ह्या 2 पॉईंटमधून जाणारी तुम्ही लाईन ड्रॉ करायची आहे. बघा इथे लाईन ड्रॉ करतो. ह्या 2 पॉईंटमधून जाणारी तुमची जी लाईन आहे ती लाईन तुम्हाला मिळालेली आहे. ठीक आहे, बघा ही कंप्लीट ग्राफ जो आहे तो इथं दिलेला आहे. हा फक्त कसा ड्रॉ केला त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर तुम्हाला सांगायला विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आणि एक हा समजला की सपला विषय. ठीक आहे, ओके सर. तर ह्यामध्ये बघा हा जो ग्राफमध्ये पहिली जी लाईन आहे ती लाईन दॅट इज 2x + 3y = 6 ही इथं ड्रॉ केलेली आहे. ह्याला पाहिजे तर लाईनचं तुम्ही नाव लिहायचं आहे दॅट इज 2x + 3y = व्हॉट 6. झाली पहिली लाईन. ओके, आता अशीच तुम्ही दुसरी लाईन ड्रॉ करणार आहे. ठीक आहे, दुसरी एक लाईन आहे बघा. दुसरं इन इक्वेशन आहे x + y > 2 म्हणजेच ह्याला इक्वल टू करणार. बघा इथं लिहितो
ठीक आहे, दॅट इज एक्स प्लस वाय इज इक्वल टू 2, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 2. हे झालं सगळ्या पहिल्या लाईनसाठी. हा पार्ट झाला पहिल्या लाईनसाठी. तुम्ही हा ए पॉईंट आहे ह्याला बी पण पॉईंट देऊ शकता बरं का, नावं देऊ शकता, तुम्हाला पाहिजे ती नावं देऊ शकता. ए पॉईंट, बी पॉईंट, म्हणजेच तुमचा 0-2 म्हणजे हा झाला तुमचा ए पॉईंट, हा झाला तुमचा बी पॉईंट. ओके, चालेल. हां, आता नेक्स्ट एक्स प्लस वाय इज इक्वल टू 2 हे दुसरं इक्वेशन घेतलेलं आहे. इन इक्वेशन होतं त्याचं इक्वेशन केलेलं आहे. ठीक आहे, आणि नंतर मग एक्स 0 करा. एक्स 0 केल्यावर तुम्हाला वाय 2 मिळणार, म्हणजेच पॉईंट मिळणार 0,2. आणि दुसरं वाय 0 करा. वाय 0 केल्यावर एक्स तुम्हाला 2 मिळणार आहे, म्हणजेच तुमचं इक्वेशन 2,0. क्लिअर. तर असे 2 पॉईंट मिळालेले आहेत. ह्याला पाहिजे तर सी नाव द्या, ह्याला पाहिजे तर डी नाव द्या. 0,2 बघा, 0,2 परत इथंच येणार आहे तुमचा 0,2, इथं पॉईंट येणार आहे, म्हणजे सी पॉईंट सुद्धा तुमचा इथंच येणार आहे. ठीक आहे, आणि नंतर डी पॉईंट 2,0 आहे, 2,0 म्हणजे तुमचा पॉईंट इथं येणार आहे विद्यार्थी मित्रो. तर ह्या 2 पॉईंटमधून जाणारी लाईन ड्रॉ करतो बघा. ह्या 2 पॉईंटमधून जाणारी लाईन बघा, दिस इज युअर लाईन. ओके, आणि ह्या लाईनचं इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू व्हॉट 2. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला 2 इन इक्वेशन दिलेले आहेत आणि त्याच्यात 2 लाईन्स इथं ड्रॉ झालेले आहेत ग्राफ पेपरवर. तुम्हाला ग्राफ पेपर दिलेला असतो विद्यार्थी मित्र. ठीक आहे, आणि एक्स ग्रेटर दॅन 0 आणि वाय ग्रेटर दॅन 0 सांगितलंय तुम्हाला, कारण तुमचं जे सोल्युशन येणार आहे ते फर्स्ट क्वार्टरमध्ये येणार आहे. त्यामुळं तो फक्त काय तसाच आहे, तो तसाच फक्त देतात ते क्वेश्चन पेपरमध्ये. त्यामुळे ह्याची काय लाईन वगैरे ड्रॉ करायची नाहीत, कारण हे म्हणजेच तुमचा एक्स ग्रेटर दॅन 0, याचा अर्थ पॉझिटिव्ह, एक्स पॉझिटिव्ह आणि वाय काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. लक्षात घ्या, म्हणजेच फर्स्ट क्वाड्रंट असणार आहे. फर्स्ट क्वार्टरमध्ये तुमचे सोल्युशन असणार आहेत. लक्षात आलं. ठीक आहे, आता राहिलेला पार्ट सगळ्यात महत्त्वाचा म्हणजेच तुमचं फिजिबल रिजन किंवा फिजिबल सोल्युशन. ठीक आहे, हे जे फिजिबल रिजन आहे ते फिजिबल रिजन कसं फाइंड आउट करायचं ते बघा. आता इथं फिजिबल रिजन जर तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजेच हा जो शेडेड पार्ट आहे तो जर पाहिजे असेल तर कसा ड्रॉ करायचा सांगतो. आता हे एका ग्राफचं काम झालेलं आहे, म्हणजेच तुमचे इन इक्वेशनचं इक्वेशन करून तुमच्या लाईन्सचं काम झालेलं आहे. आता फक्त शेडेड पार्ट कसा द्यायचा हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. तर तो कसा दिलाय बघा. हा शेडेड पार्ट आता कसा येतोय ते सांगतो तुम्हाला. ठीक आहे, तर पहिले काय करा, पहिलं इन इक्वेशन घ्या. हे बघा, हे इन इक्वेशन 2x + 3y ≤ 6. ठीक आहे, आता 2x + 3y ≤ 6 ला ह्याची डावी बाजू जी आहे ना ती 0 करून टाका. काय करा, 0 करून टाका. बघा, डाव्या बाजूला 0 लिहा. थोडक्यात x आणि y 0 घेतलेला आहे विद्यार्थी मित्र. तर हे 0 करा आणि 0 ≤ 6 आणि ह्याला विचारा. ठीक आहे, हा तुमचा जो 0 ≤ 6 आहे ना, ह्याला विचारा हे ओके आहे का नॉट ओके आहे. ठीक आहे, आता 0 हा 6 पेक्षा कमी आहे, बरोबर आहे, म्हणजेच ओके आहे. ओके आहे म्हणजेच इथं ट्रू लिहिलंय. काय लिहिलंय, ट्रू लिहिलंय विद्यार्थी मित्र. याचा अर्थ तुम्ही ह्या लाईन पासून बघा 0 ≤ 6, 0 हा लहान आहे, स्मॉल आहे 6 पेक्षा, याचा अर्थ ओके. ओके म्हणजेच ट्रू. आणि ज्यावेळेस तुम्ही ओके लिहिता त्यावेळेस कुठे येता, टुवर्ड्स द ओरिजिन येता. म्हणजे ह्या लाईन पासून बघा, ही जी तुमची लाईन 2x + 3y 6 = आहे, ही जी लाईन आहे ह्या लाईन पासून तुम्ही टुवर्ड्स ओरिजिन जाणार आहे. इथं तुमचा ओरिजिन असणार आहे विद्यार्थी मित्र. आणि 0 ≤ 6 हे कंडिशन ओके झालेली आहे, ट्रू झालेली आहे. ट्रू झाल्यामुळं तुम्ही 0 कडे यायचं आहे, म्हणजेच ओरिजिनकडे यायचं आहे ह्या लाईन पासून. आता हे शेडेड पार्ट इथं दाखवणार आहे, पण हा दाखवणार म्हणजेच हे तुम्ही मनातल्या मनात करा की बाबा ह्या लाईन पासून तुमचा शेडेड पार्ट कुठं जाणार आहे, टुवर्ड्स ओरिजिन जाणार आहे. कारण आपल्याला जो हा शेडेड पार्ट दाखवायचा आहे तो विद्यार्थी मित्र दोघांचा कॉमन शेडेड रिजन दाखवायचा आहे. 2 लाईनचा जो कॉमन शेडेड पार्ट आहे तो तुम्हाला दाखवायचा आहे. त्यामुळे पहिला जो आहे ह्या पहिल्या लाईन पासून शेडेड रिजन जो आहे टुवर्ड्स ओरिजिन जाणार आहे तो तुम्ही मनातल्या मनात करायचा आहे. मनातल्या मनात बाबा हा इकडून इकडे तुमचा शेडेड पार्ट जाणार आहे. ठीक आहे, ओके. आता दुसरी लाईन बघा. दुसरी लाईन जी आहे, दुसरे इन इक्वेशन जे आहे ते x + y > 2y. परत आता ह्याला लेफ्टला 0 करायचा आहे आणि 0 > 2. फिक्स प्रोसिजर आहे विद्यार्थी मित्र. प्रत्येक क्वेश्चन असा सोडवायचा आहे. लाईन म्हटलं की हे तुम्ही x0 y0 म्हणायचं आहे. ठीक आहे, आणि नंतर शेडेड पार्ट म्हटलं की डावी बाजू 0 करायची, कंडिशन टाकायची काय असेल इन इक्वेशन, लेस दॅन असेल लेस दॅन, ग्रेटर दॅन असेल तर ग्रेटर दॅन. नंतर इथं 0, आता इथं ग्रेटर दॅन आहे बघा. मगाशी लेस दॅन होतं, आता ग्रेटर दॅन आलं. आता हे ओके आहे का नॉट ओके, तर हा नॉट ओके आहे विद्यार्थी मित्र, विच इज नॉट ट्रू. 0 हा 2 पेक्षा हाय काय,
बघा हाय काय आपण चेक करायचं, 0 हा 2 पेक्षा आहे, नाही आहे, नाही आहे याचा अर्थ नॉट ओके. आणि ज्यावेळेस तुम्ही नॉट ओके लिहिता त्यावेळेस ह्या लाईन पासून तुमचा शेडेड पार्ट अवे फ्रॉम ओरिजिन जाणार आहे. कुठं जाणार आहे? अवे फ्रॉम ओरिजिन. ठीक आहे. आता ही जी लाईन आहे ती x प्लस वाय इज इक्वल टू 2 आहे विद्यार्थी मित्रो. ही लाईन तुमची x प्लस वाय इज इक्वल टू काय 2 आहे. तर ह्या लाईन पासून आता मगाशी कसं गेला 2x प्लस 3y टुवर्ड्स ओरिजिन आला का? ओके म्हणजेच ट्रू, ट्रू असताना. ठीक आहे. आता नॉट ओके, नॉट ओके म्हणजेच फाल्स. तर फाल्स जर असेल तर तुम्ही ह्या लाईन पासून काय जायचं आहे? अवे जायचं आहे. तर इथं बघा x प्लस वाय इक्वल टू 2 आहे. तर ह्या लाईन पासून तुम्ही अवे जाणार आहे, असं जाणार, असं जाणार, असं जाणार, असं जाणार, अवे जाणार. तर बघा ह्या पहिला जो शेडेड पार्ट होता तो मनातल्या मनात घेतलेला आहे. ही लाईन टुवर्ड्स ओरिजिन, इकडे बघा ह्या लाईन पासून टुवर्ड्स ओरिजिन शेडेड पार्ट इथे दाखवायचा आहे. ठीक आहे. नंतर ह्या लाईन पासून अवे फ्रॉम शेडेड पार्ट म्हणजे आता ओरिजिनला नाही जाणार कारण नॉट ओके. पक्का ध्यानात ठेवा, ओके म्हटलं टुवर्ड्स ओरिजिन, नॉट ओके म्हटलं अवे फ्रॉम ओरिजिन. ओरिजिन इथं आहे, ह्याच्यापासून अवे म्हणजेच ह्या लाईन पासून टुवर्ड्स गेला आणि ह्या लाईन पासून अवे गेला म्हणजे दोघं भेटली शेडेड पार्ट कुठं? इथं. हा झाला कॉमन शेडेड पार्ट मित्रांनो, की ज्याच्यामध्ये हा कॉर्नर पॉईंट झाला, हा कॉर्नर पॉईंट झाला आणि हा कॉर्नर पॉईंट झाला. लक्षात आलं? तर अशा तऱ्हेनं हा तुम्हाला कॉर्नर पॉईंट मिळालेले आहेत. आता ह्याच्या पुढे काय त्यानं फक्त कॉर्नर राईट कॉर्नर पॉईंट्स तेवढे सांगितलेले आहेत, त्यामुळे कॉर्नर पॉईंट्स तेवढे लिहायचे आहेत. ह्याच्या पुढं जाऊन फक्त तुम्हाला विचारलं तर मॅक्झिमाइज किंवा मिनिमाइज विचारतात, म्हणजेच झेड विचारतात आणि ते झेड कॅल्क्युलेट करावं लागतं. पुढच्या एक्झाम्पलमध्ये आहे ते. ठीक आहे. पण इथं फक्त आपल्याला कॉर्नर पॉईंट्स विचारलेले आहेत, त्यामुळे ह्या ग्राफचे कॉर्नर पॉईंट्स म्हणजे बघा हे ग्राफचे कॉर्नर पॉईंट झाले. ठीक आहे. म्हणजे त्याच्या आतमध्ये शेडेड पार्ट पाहिजे. काय पाहिजे? शेडेड पार्ट. ठीक आहे. कुंपणासारखं दिसतंय बघा, बाजूला हे पॉईंट आहेत आणि त्याच्यामध्ये हे काय आहे? शेडेड पार्ट आहे. लक्षात घ्या. तर ह्यालाच म्हणायचं फिजिबल रिजन. हा जो पार्ट तो तुम्हाला फाइंड आउट झालेला आहे ह्यालाच म्हणायचं फिजिबल रिजन. दॅट इज फिजिबल रिजन, की ज्याच्यामध्ये बघा हा पॉईंट जो आलेला आहे तो हा पॉईंट म्हणजेच तुमचा 0 2 आला आहे. तर हा एक कॉर्नर पॉईंट भेटणार आहे. नंतर हा एक पॉईंट आहे, हा पॉईंट तुमचा 2 0 मिळणार आहे. हा दुसरा कॉर्नर पॉईंट झाला आणि हा झाला तिसरा कॉर्नर पॉईंट दॅट इज 3,0. कॉर्नर पॉईंट याचा अर्थ त्याच्या आतमध्ये शेडेड रिजन दिसला पाहिजे. मग तुम्ही हे असे लाईननं शेडेड पार्ट करा किंवा फुल असा केला तरी चालेल शेडेड पार्ट. ठीक आहे. लाईक दिस. ठीक आहे. म्हणजेच असं जरी केला तरी चालेल. ठीक आहे. तर हे तुमचे काय झाला? शेडेड पार्ट आणि दॅट इज इक्वल टू व्हॉट? फिजिबल रिजन. आणि हा एक आणि हा एक आणि हा एक काय झालेला? कॉर्नर पॉईंट. इथं लिहिलाय बघा 2 0 3 0 0 2. बघा 0 2 2 0 आणि 3 0. तर हे त्याचं सोल्युशन झालेलं आहे. कळालं? तर अशी ही मेथड आहे. हीच मेथड प्रत्येक समला तुम्हाला करायची आहे. ह्याच्या पुढे जर विचारलं तर तुम्हाला मॅक्झिमाइज आणि मिनिमाइज विचारावं लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो कळालं? बघा परत एकदा फक्त रिपीट करतो. पहिलं इन इक्वेशन असतात त्याला इक्वेशन करून घ्यायचं. बघा इक्वेशन करून घेतलं. इक्वेशन करून घेतल्यानंतर x 0 करायचा, y मिळवायचा, y 0 करायचा, x मिळवायचा. पॉईंट तयार झाले. 2 पॉईंट म्हणजे त्या 2 पॉईंटमधून जाणारी एक लाईन तयार झाली, ड्रॉ करायचा. नंतर दुसरं इक्वेशन घ्यायचं. मिक्सअप अजिबात करायचं नाही. पहिले एका लाईनचे 2 पॉईंट घ्यायचे, लगेच लाईन ड्रॉ करून टाकायची. नंतर दुसरा घ्यायचा x प्लस वाय 2. ठीक आहे. दुसरी लाईन घ्यायची, x 0 करायचा, y मिळवायचा, y 0 करायचा, x मिळवायचा, पॉईंट मिळवायचे, दोन्ही पॉईंट मिळवायचे, त्या दोघांमधून जाणारी लाईन ड्रॉ करायची. आणि दोन्ही लाईन ड्रॉ झाल्या, कधी कधी तिसरं पण लाईन देतात. इट डिपेंड्स ऑन प्रॉब्लेम किती इन इक्वेशन आहेत ते. कधी कधी 3 पण इन इक्वेशन देतात, मग 3 लाईन ड्रॉ करायच्या. ठीक आहे. सेम पद्धतीनं. ठीक आहे. आता नेक्स्ट पार्ट जो आहे तो शेडेड रिजन दाखवायचा आहे. शेडेड रिजनसाठी तुम्ही इन इक्वेशनची डावी साईड ऑलवेज 0 करायची आहे आणि तिथं ओके आहे का बघायचं. ओके असलं तर टुवर्ड्स ओरिजिन जाणार आणि नॉट ओके असलं तर अवे फ्रॉम द ओरिजिन जाणार आणि मग दोघांचा कॉमन शेडेड पार्ट येणार आहे विद्यार्थी मित्र. ठीक आहे. इथं लिहिलंय बघा ओके म्हणजे ट्रू लिहिलंय. ओरिजिन साइड ऑफ द लाईन म्हणजे रिजन तुमचा जो आहे तो कुठे जाणार आहे? ओरिजिन साइड म्हणजे टुवर्ड्स ओरिजिन. हे ओरिजिन साइड लिहिलंय यालाच म्हणतात टुवर्ड्स ओरिजिन जायचं आहे. तुम्ही कुठं जायचं आहे? टुवर्ड्स ओरिजिन जायचं आहे. टुवर्ड्स. ठीक आहे. टुवर्ड्स ओरिजिन जायचं आहे. आणि नॉन ओरिजिन साइड ऑफ द लाईन याचा अर्थ अवे फ्रॉम द ओरिजिन जरी म्हटला तरी काय हरकत नाही. अवे फ्रॉम ओरिजिन. ठीक आहे. एक टुवर्ड्स ओरिजिन आणि एक अवे फ्रॉम ओ. इथं पाहिजे तर टुवर्ड्स ओ लिहितो. ह्याचं मिनिंग म्हणजेच टुवर्ड्स ओ आणि ह्याचं मिनिंग म्हणजेच अवे फ्रॉम ओ. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा तुमचा फिजिबल रिजन फाइंड आउट झालेला आहे आणि करस्पॉन्डिंग कॉर्नर पॉईंट्स मिळालेले आहेत. ओके विद्यार्थी मित्रो, आता नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा सगळे हे बोर्डाला पडलेलेच आहेत.
क्वेश्चन्स याच पद्धतीने तुम्हाला पडणार आहेत, लक्षात घ्या. बघा 2 जुलै 16ला, नंतर 23ला, मार्च 19ला आणि फेब्रुवारी 25. बघा किती वेळा रिपीट झालेला आहे. तुम्हाला क्वेश्चन जो आहे तो बघा मॅक्झिमाइज तुम्हाला सांगितलं होतं, एक तर मॅक्झिमाइज असेल किंवा मिनिमाइज असेल. ठीक आहे, तर मॅक्झिमाइज झेड इज इक्वल टू 3x + 5y सब्जेक्ट टू, आता हा झाला तुमचा ऑब्जेक्टिव्ह गोल. ठीक आहे, तुम्हाला मॅक्झिमाइज करायचं आहे. ठीक आहे, तर झेड इज इक्वल टू 3x + 5y आणि सब्जेक्ट टू ह्या कन्स्ट्रेंट दिला आहेत, कधी कधी त्याला कन्स्ट्रेंट म्हणतात विद्यार्थी मित्रो. x + 4y ≤ to 24, 3x + y ≤ to 21, x + y ≤ to 9 आणि x > 0 y > 0. ह्याच्याबद्दल आता मला काय सांगायची गरज नाही, कारण तुम्हाला जे फिजिबल रिजन येणार आहे तो पहिल्या क्वाड्रंटमध्ये येणार आहे. इथं आहे बघा, इथं पहिल्या क्वाड्रंटमध्ये, लक्षात आलं. हे तर तुमचा पहिल्या क्वाड्रंटमध्ये आन्सर झालेला आहे. ह्याला फर्स्ट क्वाड्रंट म्हणणार आहे. बघा हा तुमचा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड आहे, हा थर्ड आहे आणि हा फोर्थ आहे. लक्षात आला. ग्राफ कधी पण लक्षात ठेवा, सेंटरला ड्रॉ करायचा नाही. तुमचा जो ग्राफ पेपर असतो त्याच्यामध्ये लेफ्टला y ॲक्सिस दाखवा आणि बॉटमला काय दाखवा, x ॲक्सिस दाखवा. एकदम इकडं दाखवला तर ते पेजच्या बाहेर जाईल, हे काळजी घ्या. ठीक आहे, कारण जरी कॉर क्वाड्रंट असले तरी आपल्याला फर्स्ट क्वाड्रंट जास्त दिसला पाहिजे. त्यामुळं लेफ्ट साईडला y ॲक्सिस आणि बॉटमला एक्स ॲक्सिस घ्या आणि त्यानुसार मग तुम्हाला पॉईंट घ्यायचे आहेत. पॉईंट घेताना 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट कधी येईल, इट डिपेंड ऑन द सम. कधी 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 युनिट तुम्हाला घ्यावं लागेल, कधी 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 100 युनिट घ्यावं लागेल. इट डिपेंड्स ऑन द व्हॅल्यूज. तुम्ही ज्यावेळेस पॉईंट मिळवताय ना, ह्या पॉईंटमध्ये व्हॅल्यू कळतात बघा. आता इथं बघा, हे पॉईंट आहे 24 0 7 0 9 0, म्हणजे मगाच्यापेक्षा जरा जास्त झालं बघा. आता हे 24 आलंय, 24 आलाय, 21 आलाय, 9 आलाय, म्हणजेच तुम्हाला 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट घेऊन चालणार नाही विद्यार्थी मित्रो. इथं 1 सेंटीमीटर इज इक्वल टू काय घेतलाय, 4 घेतलाय, तरच तो तिथं ग्राफ व्यवस्थित ग्राफ एकदम व्यवस्थित ओके आला पाहिजे. त्यासाठी ही काळजी घ्यायची आहे विद्यार्थी मित्रो. ठीक आहे, तर बघा सब्जेक्ट टू झाला, सॉल्व लिनियर LPP प्रॉब्लेम ग्राफिकली, ऑर म्हणून लिहितात. हे असं लिहिलं किंवा ऑर असं जरी घेतलं तरी चालेल. ठीक आहे, हेच आहे, फक्त एकाखाली एक इक्वेशन लिहिलंय आणि इथं लिहिलंय सॉल्व, बस दॅट्स इट. ठीक आहे, LPP याचा अर्थ लिनियर प्रोग्रॅमिंग प्रॉब्लेम आहे, ग्राफिकली सॉल्व करायचा आहे. आणि फाइंड द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ झेड, हे तुमचं फायनल आन्सर आहे. बघा आता फाइंड द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ झेड. मगाशी जो सम होता तो इथंपर्यंत होता आणि कॉर्नर पॉईंट्स मिळवले. आता त्याच्या पुढे जाऊन एकच स्टेप करायची आपल्याला, ते म्हणजे झेड घ्यायचा. बघा हा जो वरचा झेड आहे तो घ्यायचा आणि सुरुवातीला जो MCQ आला होता बघा एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज, तसे ते कॉर्नर पॉईंट्स त्यात पुटअप करायचे आहेत आणि मग तुम्हाला जे आहे ते आन्सर मिळणार आहे. त्यातलं मॅक्झिमम हे तुमचं काय असतंय, आन्सर असतंय. म्हणजे हे मगाशी जो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला त्याच्या पुढे एक स्टेप आपल्याला पुढे जायचं आहे, दॅट्स इट. ठीक आहे, तर आता बघा, टू ड्रॉ द फिजिबल रिजन कन्स्ट्रक्ट टेबल ॲज फॉलोज. हे तुम्ही असं टेबल करा किंवा जस्ट लिहिला तरी चालेल. ठीक आहे, तर इन इक्वेशन्स तुम्ही घेतलेले आहेत बघा. x + 4y ≤ 24, 3x + y ≤ 21, x + y ≤ 9. आता 3 इन इक्वेशन्स आलेले आहेत. इन इक्वेशन याचा अर्थ <= किंवा <= त्याला म्हणतात इन इक्वेशन. आणि इक्वेशन म्हणजे इक्वल टू. ठीक आहे, इक्वल टू. तर त्याचं इक्वल टू करायचं आहे. इक्वल टू केल्यानंतर बघा आता इथं तुम्हाला जी व्हॅल्यू आहे, इथं y 0 केला बघा, इथं y 0 केला, इथं केलाय बघा y 0, x तुम्हाला 24 मिळाला. आणि आता एकदा x 0 करायचा आहे आणि इथं तुम्हाला 4y = 24, सो y = 6. ठीक आहे, तर आता जे पॉईंट्स मिळवणार आहे ते मगाच्या पद्धतीनंच तुम्ही पॉईंट मिळवायचा आहे. मगाच्या पद्धतीने मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे कसं पॉईंट मिळवायचं आहे. एकदा x 0 करायचा आणि एकदा काय करायचा, y 0 करायचा. त्यामुळे इथं काय मी परत आता ते लिहित नाही. ठीक आहे, जस्ट इथं पॉईंट मिळालेले इथं ओरली सांगतो बघा. दॅट इज y 0, x तुम्हाला 24 मिळाला, नंतर x 0 हा तुम्हाला मिळाला 6. ठीक आहे, तसंच इथं बघा y 0 केला, x = ठीक आहे 3 7 21 म्हणजे 7,0 झालं आणि नंतर x 0 y मिळाला तुम्हाला 21. असे 2 पॉईंट मिळाले. आता ह्या 2 पॉईंटमधून जाणारी पहिली लाईन ड्रॉ करायची आहे, दॅट इज x + 4y = 24. बघा 24 0 कुठे येत आहे बघा, 24 0 इथं येणार आहे. आता तुम्हाला माहित आहे 4च्या मल्टिपलमध्ये 24 येते, बरोबर आहे. मग 4चा मल्टिपल घ्यायचा. जर तुम्ही इथं 1 न सुरुवात केला तर हा 24 ग्राफच्या बाहेर जाईल. ओके, तर इथं तुम्हाला 24 याचा अर्थ तुम्हाला 1 सेंटीमीटर = 4 युनिट घ्यायचा आहे. तर इथं 4 येणार, नंतर 8 येणार, नंतर 12 येणार, नंतर 16 येणार, 20 येणार, 24 येणार. ज्यावेळेस तुम्ही इथं पॉईंट फाइंड आउट करता ना, इथं पॉईंट फाइंड आउट करून इथं पॉईंट बघून मग तुम्ही हे स्केल घ्यायचं आहे. लक्षात घ्या, x सेंटीमीटरवर काय घेणार आणि y ॲक्सिसवर काय घेणार, x ॲक्सिसवर काय घेणार आणि y ॲक्सिसवर काय घेणार. तर असे तुम्ही 4 नंतर 8 नंतर 12 नंतर 16 असं 24 पर्यंत गेलेला आहे. पुढचा 28 जरी लिहिला तरी काय हरकत नाही. ओके, ठीक आहे. नेक्स्ट जो तुमचा आहे, इकडं 4 आहे, इकडं 8 आहे, 12 आहे, 16 आहे, 20 आहे, 24 आहे. ठीक आहे,
आता पहिला पॉईंट 24,0 बघा 24,0 म्हणजे एक्स ॲक्सिसवर असणार म्हणजे हा पॉईंट झाला तुमचा. दिस इज युअर पॉईंट. ओके, त्याच लाईनसाठी ड्रॉ करणारा हा दुसरा पॉईंट आहे बघा. एकदा y0 एकदा 1006 06 कुठं आहे बघा 06 हे बघा इथं आहे. तर ह्यामधून जाणारी लाईन हे बघा ही लाईन आली. तर ह्या लाईनचं नाव आहे x + 4y = 24. बघा x + 4y = 24 ही तुमची लाईन ड्रॉ झालेली आहे. ओके, आता दुसरी लाईन आहे 3x + y = 21. आता 3x + y = 21 ला 2 पॉईंट मिळालेले आहेत 70 आणि 021. 70 तुमचा जो असणार आहे तो हिता असणार आहे बघा, जरा 8च्या अगोदर असणार आहे 70. ठीक आहे, हा तुमचा 70 असणार आहे. ग्राफवर एकदम ॲक्युरेट येणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि नंतर 021 हा तुमचा जो आहे तो इथं असणार आहे बघा 021. ठीक आहे, आणि अशा त्या 2 पॉईंटमधून जाणारी तुम्ही लाईन ड्रॉ करायची आहे. अजून एक लाईन आहे दॅट इज x + y = 9. सो देअरफॉर तुम्ही y ला 0 केला x 9 मिळाला, आणि x ला 0 केला y ला 9 मिळाला, आणि ते 09 आणि 90 बघा कुठं येतं आहे, इथं 09 पॉईंट आहे हा बघा हा, आणि दुसरा जो आहे तो हा 90 आहे, आणि हा तुमचा 09. ओके, तर ह्या पॉईंटमधून जाणारी तिसरी लाईन ड्रॉ केलेली आहे. लाईन ड्रॉ केल्यानंतर करस्पॉन्डिंग त्या लाईनचं नाव लिहायचं आहे, दॅट इज x + y = मध्ये लिहायचं आहे. कशामध्ये लिहायचं आहे? = मध्ये लिहायचं आहे. दिलेले इनइक्वेशन आहेत पण = मध्ये लिहायचे आहेत, लक्षात घ्या. =9 =21 =24. ठीक आहे, 3 लाईन्स ड्रॉ झालेले आहेत विद्यार्थी मित्रो. आता फक्त राहिला फायनल शेडेड रिजन, आणि हा शेडेड रिजन तुम्हाला सांगितलंय तिन्ही लाईनचा काय असतो, कॉमन शेडेड पार्ट असतो. तर तिन्ही लाईनचा बघा, तर तिन्ही लाईनचे आता इनइक्वेशनला जायचं. आता हा तुमचा इनइक्वेशन आहे. तर ह्या इनइक्वेशन मध्ये बघा, पहिलं इनइक्वेशन सांगितलंय तुम्हाला 0 घ्यायचा आहे डायरेक्टली, ऑलवेज 0 घ्यायचा आणि <= 24. आता 0 <= 24 हाय का बाबा, विचारा तुम्ही, चेक करा त्याला. तर 0 हा 24 पेक्षा कमी आहे याचा अर्थ टुवर्ड्स कुठं जाणार, ओरिजिन जाणार. इथं लिहिलंय बघा टुवर्ड्स ओरिजिन. ठीक आहे, 0 <= 24 म्हणजेच ओके, म्हणजेच ट्रू, म्हणजेच तुम्ही ओरिजिन साईडला जाणार. मग ही जी लाईन तुम्हाला आहे x + 4y 24 ही जी लाईन आहे, ह्या लाईन पासून पहिले मनातल्या मनात असं करायचं की बाबा हे टुवर्ड्स ओरिजिन जाणार आहे, असं 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 असं. ओके, आता दुसरी लाईन घेणार 3x + y = 21. तर ह्याच्यामध्ये पण परत 0 लेफ्ट हँड साईड करायची, 0 <= 21. बघा ओके आहे का नॉट ओके आहे? ओके आहे. ओके आहे म्हणजे अगेन टुवर्ड्स ओरिजिन जाणार ह्या लाईन पासून. आता ही लाईन 3x + y 21 आहे, ह्या लाईन पासून तुम्ही टुवर्ड्स ओरिजिन जाणार. गेला बघा असा टुवर्ड्स ओरिजिन मनातल्या मनात. ठीक आहे, तिसरी लाईन अजून एक आहे, ह्याला 0 करा, <= 9 आहे, याचा अर्थ हे ओके आहे. तिन्हीसाठी ओके आहे, याचा अर्थ तिन्ही लाईन पासून तुम्ही टुवर्ड्स ओरिजिनला जाणार आहे शेडेड पार्ट. तिसरी लाईन जी आहे ती हित आहे बघा, आणि तिसऱ्या लाईन पासून टुवर्ड्स ओरिजिन इथं जाणार आहे, आणि तिन्ही लाईनचा जो कॉमन शेडेड पार्ट आहे तो इथं तुम्हाला मिळाला बघा. तिन्ही लाईन पासून कॉमन शेडेड पार्ट मिळालेला आहे. तो शेडेड पार्ट विद्यार्थी मित्र तो ह्यो आहे. ठीक आहे, हा तुम्हाला शेडेड पार्ट दाखवलेला आहे, आणि त्याचे कॉर्नर पॉईंट घ्यायचे. हा एक कॉर्नर पॉईंट ओरिजिन आहे, नंतर हा एक कॉर्नर पॉईंट आहे, नंतर हा एक कॉर्नर पॉईंट, इथं पण एक आहे बरं का, इथं एक कॉर्नर पॉईंट आहे, इथं एक कॉर्नर पॉईंट आहे, आणि इथं कॉर्नर पॉईंट. असा कॉर्नर पॉईंट तिथं आहे बघा, ह्या शेडेड रिजनचे कॉर्नर पॉईंट्स. आणि हे कॉर्नर पॉईंट्स घ्यायचे, आणि हे कॉर्नर पॉईंट्स तुम्ही जे आहे ते झेडमध्ये पुटअप करायचे आहेत. बघा इथं तुम्हाला झेड दिलेला आहे, झेड = 3x + 5y. ठीक आहे, हे जे इनइक्वेशन असतात म्हणजे त्याला सब्जेक्टिव्ह म्हटलंय, कधी सब्जेक्टिव्ह म्हणतात किंवा कन्स्ट्रेंट असतंय, ते कन्स्ट्रेंटचे लाईन तुम्हाला ड्रॉ करायचे असतात विद्यार्थी मित्रो. आणि हे जे झेड दिलंय, हे झेड म्हणजे तुमचं फायनल आन्सर असतंय, दॅट इज मॅक्झिमाइज असेल किंवा मिनिमाइज असेल. तर इथं आपला मॅक्झिमाइज आहे, तर हा झेड आहे. तर तुम्ही आता याच्या पुढे काय करणार आहे, हे झेड = 3x + 5y हे इक्वेशन लिहिणार आहे बघा. झेड = 3x + 5y हे इक्वेशन लिहिणार, आणि पहिला जसा मल्टिपल चॉईस क्वेश्चन आपण घेतलेला आहे तो सॉल्व करायचा आहे. तसेच इथं सगळे कॉर्नर पॉईंट घ्यायचे आहेत बघा. पहिला पॉईंट तुम्ही 0 घेऊ शकताय, 0 इथं लिहायचा, झेड काय येतोय बघायचा. आता इथं पुटअप केल्यात बघा व्हॅल्यूज, झेड = 3x + y, पहिला झेड 0 बघा इथं सोडून दिलेला आहे बघा. ठीक आहे, 3 × 0 5 × 0 किती आला आन्सर 0. नंतरचा 7,0 जो आहे, इथं 7,0 जो आहे बघा, 7,0 तो तुमचा पॉईंट घ्यायचा आहे. 7,0 बघा, 7,0 देन 0,3 देन दिस वन 4,5. बरं, एक गोष्ट सांगतो आता, इथं कसं जर ॲक्सिसवर असेल तर पॉईंट तुम्ही ऑलरेडी त्या माहीतच असते तुम्हाला, पण ज्यावेळेस तुमचे लाईन इंटरसेक्ट होतात ना, हे बघा हा पॉईंट म्हणजे फॉर एक्झाम्पल हा बी पॉईंट बघा, बी पॉईंट जिथं तुमचे लाईन इंटरसेक्ट झालेला आहेत तो पॉईंट फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं, हिथून x काय आलाय बघायचं, आणि इकडून तुमचा जो y आहे उभा तो काय आलाय बघायचा. म्हणजेच हा
म्हणजेच हा पॉईंट माहीत आहे तुम्हाला, कधी पण तुम्हाला ग्राफ ज्यावेळेस ड्रॉ करतात त्यावेळेस इथं जर पॉईंट असेल तर ह्या पॉईंटमध्ये हा तुमचा एक्स असणार आहे, म्हणजे इथून ते इथं अंतर जे आहे ते एक्स असणार आहे बघा, इथून ते इतर हे तुमचं एक्स आणि उभं काय असणार आहे, वाय असणार आहे. लक्षात घ्या, हा जर तुमचा पॉईंट असेल तर एक्स कॉमा वाय लक्षात घ्या. तर त्यावेळेस काय करायचं, त्या दोन लाईनचं इंटरसेक्शन घ्यायचं आहे आपल्याला, ही एक लाईन आणि ही एक लाईन, ही तर कट झाली आहे. मग तुम्हाला माहित आहे इंटरसेक्शन असेल तर तुम्हाला अल्जेब्रिक मेथड माहित आहे, पण ग्राफ असेल तर तुम्हाला डायरेक्ट बघता येईल, त्याला काही इक्वेशन सोडवायची गरज नाही. म्हणजे 10वी पण आपण 10th मध्ये सोडवलंय, पहिलं इक्वेशन x + y = 3, दुसरं इक्वेशन 2x + 3y, मग ते सॉल्व करायचं, मग ॲडिशन करायची, सबट्रॅक्ट करायची किंवा मल्टिप्लाय करायची. इथं जरूर नाही, कारण तुम्हाला ग्राफ असतो, तर हा ग्राफमध्ये तुम्हाला ऑलरेडी इथं तुम्ही बघणार हा पॉईंट मला पाहिजे असेल तर मी असं जाणार, किती आहे बघणार, तर 6 आहे त्यामुळे इथं 6 लिहिणार आणि उभं 3 आहे त्यामुळे इथं 3 लिहिणार. इथं पण आहे बघा, इथं पण तुमचा इंटरसेक्शन पॉईंट्स आहेत, म्हणजे ही लाईन घेणार आणि ही लाईन घेणार, ही लाईन घेणार आणि ही लाईन घेणार. ठीक आहे, ओके. तर तो ग्राफवर दिसणार तुम्हाला हा पॉईंट की त्याचा इंटरसेक्टिंग पॉईंट काय आहे, लक्षात आलं, आणि त्यामुळे तुम्ही तो घेऊ शकता. ठीक आहे, कधी कधी पॉईंटमध्ये व्हॅल्यू येतात, पण शक्यतो पॉईंटमधल्या व्हॅल्यू म्हणजेच 1.5 2.5 अशा मोस्टली येतात. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रो. ठीक आहे, ओके. तर अशा प्रकारे हे तुम्ही इंटरसेक्शनचं एक सांगितलं, लक्षात घ्या. कारण ज्यावेळेस तुम्ही लाईन्स ड्रॉ करता आणि फिजिबल रिजन दाखवता त्यावेळेस काही पॉईंट्स तुम्हाला इथं डायरेक्टली दिसणारच, म्हणजे त्याचा एक्स आणि वाय कोऑर्डिनेट दिसणार, पण जिथं तुम्हाला इंटरसेक्ट झालेले आहेत तिथं मधी ते तुम्हाला पॉईंट जर फाइंड आउट करायचे असेल तर डायरेक्ट ग्राफ पेपरवरच तुम्हाला मिळणार त्या व्हॅल्यूज. एक्स काय असणार, वाय काय असणार, एक्स काय असणार, वाय काय असणार. विद्यार्थी मित्र ते लिहायचे आहेत तिथं. ठीक आहे, कारण ते कॉर्नर पॉईंट्स आहेत आणि तिथं तुम्हाला झेड घ्यावा लागतो विद्यार्थी मित्र. तर इथं लिहिलंय बघा, झेड 7,0 ला 21 आलंय, झेड 6,3 ला बघा, हा 6,3 पॉईंट आहे बघा, हा इंटरसेक्टिंग पॉईंट जो तुम्ही ग्राफवर बघून तिथं लिहिलेला आहे की किती स्केल आहे याचं, इकडून इकडे किती आहे आणि वाय किती आहे, एक्स किती आहे, आणि नंतर तुम्हाला 33 दिलेला आहे. नंतर 4,5 घेतला बघा, हा 4,5 घेतला तर ते तुमचं 37 आलेलं आहे. नंतर 0,6 घेतलं, 0,6 घेतलं की तुम्हाला काय आन्सर मिळालेला आहे, 30 मिळालेला आहे. आता ह्या सर्वांमध्ये मॅक्सिमम व्हॅल्यू कुठं आहे बघा, मॅक्सिमम व्हॅल्यू तुम्हाला बघा 0, 21, 33, 37 आणि 30. याचा अर्थ 37 ही काय झाली, मॅक्सिमम व्हॅल्यू झाली. तुमचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे, जे गोल आहे हे तर मॅक्झिमाइज करायचं आहे. याचा अर्थ इथं तुम्हाला झेड जिथं मॅक्झिमम मिळणार ते तुमचा आन्सर असणार आहे, आणि ते इथं लिहिलेलं आहे बघा, झेड इज मॅक्झिमम व्हॅल्यू 37 ॲट कुठल्या पॉईंटला, 4,5 बघा, 4,5 ला तुम्हाला ही मॅक्झिमम व्हॅल्यू मिळालेली आहे. म्हणजेच थोडक्यात एक्स 4 असणार आहे आणि वाय 5 असणार आहे. क्लिअर. अशा तऱ्हेनं हा कंप्लीट 4 मार्काचा प्रॉब्लेम झाला विद्यार्थी मित्र. ठीक आहे, सेम मेथडनं तुम्ही हे सोडवायचे आहेत. लक्षात घ्या, एक म्हणजे लाईन्स ड्रॉ करण्यासाठी x0 y0, ठीक आहे, आणि दुसरं म्हणजे शेडेड पार्ट करण्यासाठी ओके नॉट ओके. ओके म्हटलं टुवर्ड्स ओरिजिन, नॉट ओके म्हटलं तर अवे फ्रॉम ओरिजिन, आणि सर्वात महत्त्वाचं तो फिजिबल रिजन जितके इक्वेशन्स आहेत त्याचा कॉमन शेडेड पार्ट घ्यायचा आहे, आणि ते झाल्यानंतर फिजिबल रिजन दाखवून तुम्ही झेड कॅल्क्युलेट करायचं आहे. लक्षात आलं. आणि त्यातलं मॅक्सिमम किंवा मिनिमाइज हे बघायचं, काय दिलंय, मॅक्सिमाइज दिलंय का मिनिमाइज दिलाय, त्यानुसार तुम्ही हा सम सॉल्व करायचा आहे. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. हा नेक्स्ट क्वेश्चन दिलाय बघा. ठीक आहे, क्वेश्चन आहे सॉल्व द फॉलोइंग LPP युजिंग ग्राफिकल मेथड. म्हणजे इथं सुद्धा सॉल्व करायचं आहे. सॉल्व बाय ग्राफिकल मेथड म्हटले की तुम्ही इथंच येणार आहे. सेम मगाचा जसा प्रॉब्लेम सोडवलाय त्याच पद्धतीने तुम्ही सोडवायचा आहे विद्यार्थी मित्रो. फक्त याला वाचून घ्या काय आहे बघा हा क्वेश्चन. तर इथं म्हटलंय मिनिमाइज, मगाशी मॅक्झिमाइज होतं विद्यार्थी मित्रो, आता काय आलंय मिनिमाइज. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मिनिमाइज झेड इज इक्वल टू 8x + 10y सब्जेक्ट टू 2x + y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 7, 2x + 3y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 15, y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 2. हे एक नवीन आलंय बघा, y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 2. ही लाईन नवीन आलेली आहे. हे असतेच तुम्हाला सांगितलंय x ग्रेटर दॅन 0 आणि y ग्रेटर दॅन 0 असतेच, कारण तो तुम्हाला फर्स्ट क्वाड्रंट दाखवतो. कारण आपला ग्राफ फर्स्ट क्वाड्रंटमध्ये काय दाखवणार आहे, फिजिबल रिजन म्हणजे शेडेड पार्ट दाखवणार आहे. सो दॅट्स वाय इट इज x ग्रेटर दॅन 0 अँड y ग्रेटर दॅन 0. ठीक आहे, सॉल्व LPP बाय ग्राफिकल मेथड. तोच क्वेश्चन आहे, अशा पद्धतीने दिलाय, नो प्रॉब्लेम. सोल्युशन ड्रॉ करताना तुम्हाला सांगितलंय जी इन इक्वेशन आहे ती इन इक्वेशन इथं घेतलेली आहेत, आणि इन इक्वेशन घेतल्यानंतर एकदा x 0 करायचा आहे आणि एकदा y 0 करायचा आहे. बघा पहिली लाईन जी आहे ती
पहिली लाईन 2x प्लस वाय इज इक्वल टू 7 आहे, तर इथं तुमचा y 0 केल्यावर x आला 7/2. आता x ची व्हॅल्यू बघा 7/2 आली आहे. डोंट वरी अबाउट 7/2, फक्त काय झालंय रेशो मध्ये आलंय. कशामध्ये आलंय? रेशो मध्ये आलंय. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. आपल्याला तो ग्राफवर घेता येतोय, कारण 7/2 म्हणजेच किती झालं? 3.5 झालं. आणि 3.5 आपल्याला 3 आणि 4च्या मध्ये येणार आहे, त्यामुळे घेता येणार आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्र. ठीक आहे. नंतर 0,7 हे दुसरा पॉईंट x 0 असताना तुम्हाला मिळालेला आहे, दॅट इज 7 मिळालेला आहे. 0,7 हे पॉईंट मिळालेले आहेत. बघा आता याचे लाईन आपण ड्रॉ करूया. 2x प्लस वाय इज इक्वल टू 7, 1.7/2 0. बघा इथं 7/2 0, एक ग्राफ 7/2 0. आता 7/2 0 याचा अर्थ तुम्हाला माहित आहे 7/2 म्हणजेच काय? 0.5. तर इथं बघा 3.5, हे बघा इथं आहे 3.5. हा झाला 7/2 0. ठीक आहे, 7/2 0. आणि दुसरा जो पॉईंट मिळालेला आहे तो 0,7. आता 0,7 हे बघा इथं आहे. ह्या 2 पॉईंटमधून लाईन ड्रॉ झालेली आहे. बघा ह्या 2 पॉईंटमधून तुमची ही लाईन ड्रॉ झालेली आहे. ठीक आहे. आणि त्या लाईनचं नाव आहे 2x प्लस वाय इज इक्वल टू 7. बघा पहिली लाईन मिळालेली आहे तुम्हाला. इथं तुमचा 7/2 मीन्स दॅट इज 3.5. हा जो तुमचा 7/2 0 जो आहे बघा इथं लिहितो 7/2, 0. याचाच अर्थ तुम्ही 3.5, 0 असा पॉईंट घेतलेला आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्र. ठीक आहे. 7/2, 0 म्हणजेच 3.5. आणि तुम्हाला 3 आणि 4च्या मध्ये तो पॉईंट प्लॉट करायचा आहे. आणि नंतर 0,7 तो काय असणारच आहे. ठीक आहे, ॲक्सिसवर असणार आहे. हे दोन्ही जॉईन करा, तुम्ही पहिली लाईन मिळवली, दॅट इज 2x प्लस वाय इज इक्वल टू 7. आता दुसरी लाईन घेऊया. आता दुसरी लाईन आहे 2x प्लस 3y इज ग्रेटर दॅन इक्वल टू 15. सांगितलं इक्वल टू करायचं, नंतर y 0 करा, x मिळाला 15/2, नंतर x 0 करा, y मिळाला 5. आणि नंतर मग तुम्ही हे पॉईंट घ्यायचे आहेत आणि लाईन ड्रॉ करायची आहे. बघा 2x प्लस 3y कुठं लाईन आहे? बघा 2x प्लस 3y इज इक्वल टू 15. बघा इथं लाईन आहे. तर या लाईनमध्ये पहिला पॉईंट 15/2 मिळालेला आहे. आता 15/2 मिळाला, याचा अर्थ किती मिळाला? 7.5 मिळाला आणि 0. तर 7.5 याचा अर्थ 7 आणि 8च्या मध्ये आलंय. बघा 7 आणि 8च्या मध्ये हा पॉईंट आलेला आहे 7.5 आणि 0. आणि दुसरा पॉईंट जो आहे तो तुमचा जो आहे 0, बघा 0,5. तर हा तुमचा 0,5. हे दोन्ही पॉईंट तुम्ही काय करायचे? जोडून घ्यायचे. तुम्हाला ती लाईन मिळाली, म्हणजेच तो ग्राफ मिळाला. आणि तिसरी लाईन जी आहे ती y इक्वल टू 2 आहे. आता हे लक्षात ठेवा, ज्यावेळेस लाईनचं इक्वेशन y इज इक्वल टू 2 असतं त्यावेळेस तुमचं जी लाईन आहे ती x ला पॅरल असते. इथं लिहितो बघा पॅरलल टू x ॲक्सिस. पक्का ध्यानात ठेवा, पॅरलल टू x ॲक्सिस. ज्या लाईनचं इक्वेशन y इज इक्वल टू असतो ते पॅरलल टू x ॲक्सिस. बघा इथं आहे y इज इक्वल टू 2, म्हणजेच y2 मधून जाणारी लाईन ड्रॉ करायची आहे. हे बघा ही लाईन, ज्या लाईनचं इक्वेशन y इज इक्वल टू असतो ती लाईन x ॲक्सिसला पॅरल असते. दॅट्स इट, फिक्स फंडा. ओके. आणि जर तुम्हाला इथं x इज इक्वल टू मिळाला तर ती कुणाला पॅरल असणार आहे? y ला. तर लक्षात ठेवा इथं तुम्हाला y इक्वल टू 2 मिळाला आहे, याचा अर्थ ती लाईन पॅरल टू x ॲक्सिस आहे का? बघा हे बघा हा x ॲक्सिस आहे, त्याला पॅरल घेतली आणि पॅरल घेताना ती कुठं ड्रॉ करायची आहे? पासिंग थ्रू पॉईंट 2. इथं y इज इक्वल टू 2 आहे. बघा इथं y इज इक्वल टू 2 आहे. 2 आहे म्हणून इथं 2 मधून पास करायची आहे. बघा हे 2 मधून पास करायची. दॅट्स इट, झालं. आणि नंतर मग आता येणार तुम्ही शेडेड पार्टला. तर कॉमन शेडेड पार्ट घेताना परत बघाच सारखंच घ्यायचं आहे. इनइक्वलिटी लेफ्ट हँड साईडला 0 करायची आहे. ठीक आहे. आणि त्यानुसार ओके का नॉट ओके बघायचं आहे. तर बघा इथं पहिलं जे इक्वेशन आहे आपलं, तिन्ही लाईन्स ड्रॉ झालेले आहेत. आता शेडेड पार्ट बघा, पहिलं जे इक्वेशन आहे त्याला लिहितो बघा इथं पहिलं इक्वेशन 0 ग्रेटर दॅन इक्वल टू 7. इथं लिहितो बघा 0 ग्रेटर दॅन इक्वल टू 7. ओके का नॉट ओके? तर इथं झाला नॉट ओके. 0 7 पेक्षा मोठा आहे का? आपणच चेक करायचं त्याला. 0 मोठा आहे का 7 पेक्षा? नाही आहे. नॉट ओके. नॉट ओके म्हणजे ह्या लाईन पासून कुठं जाणार? अवे फ्रॉम ओरिजिन. अवे फ्रॉम ओरिजिन जात आहे का? बघा अवे फ्रॉम ओरिजिन दॅट इज 2x प्लस वाय इज इक्वल टू 7. ह्यातनं अवे फ्रॉम ओरिजिन म्हणजे इकडं चालाय, वरती चालाय विद्यार्थी मित्रो. ओरिजिन इकडं आहे आपला, ओरिजिनकडे जायचं नाही, आता इकडं जायचं आहे. ठीक आहे, अवे फ्रॉम द ओरिजिन, बरोबर ओरिजिनच्या अपोजिट साईडला जायचं आहे विद्यार्थी मित्रो. लक्षात घ्या पॉईंट. ठीक आहे. ओके. नंतरचं परत इथं 0 करायचं आहे. बघा 0 ग्रेटर दॅन इक्वल टू 15 जर झालं, 0 ग्रेटर दॅन इक्वल टू 15, तर हे सुद्धा तुमचं काय आहे? नॉट ओके आहे. नॉट ओके म्हटल्यावर अगेन काय जाणार? अवे फ्रॉम ओरिजिन. मनातल्या मनात जायचं ह्या लाईन पासून अवे फ्रॉम द ओरिजिन. आणि तिसरी लाईन y इज इक्वल टू 2 आहे, तर त्याचं इनइक्वलिटी बघा इथं चेक करायचं.
ठीक आहे, 0 ग्रेटर दॅन इक्वल टू 2, हे सुद्धा 0 तो 2 पेक्षा जास्त म्हणतंय, पण नाही आहे 0 आपला कमी असतोय, म्हणजे हे सुद्धा काय म्हणालंय, नॉट ओके म्हणालंय. मग नॉट ओके म्हटल्यावर तिन्ही लाईन पासून नॉट ओके, याचा अर्थ तिन्ही लाईन पासून तुम्ही शेडेड पार्ट कुठं घेऊन जायचा आहे, अवे फ्रॉम द ओरिजिन. याचा अर्थ बघा, ह्या लाईन पासून अवे फ्रॉम द ओरिजिन, नंतर ह्या लाईन पासून अवे फ्रॉम द ओरिजिन, आणि ह्या लाईन पासून अवे फ्रॉम द ओरिजिन. ठीक आहे, म्हणजे वरतीच चाललाय बघा, आणि वरती मग कॉमन शेडेड तिघं कुठे भेटतील त्याचा कॉमन शेडेड पार्ट दाखवायचा आहे विद्यार्थी मित्रो, आणि तो इथे दाखवलेला आहे बघा. दिस इज कॉमन शेडेड पार्ट. ठीक आहे, हा कॉमन शेडेड पार्ट झाला की ज्याच्यामध्ये हा एक पॉईंट मिळाला, हा एक पॉईंट मिळाला, हा एक पॉईंट मिळाला. लक्षात आलं, तर हे तुम्हाला पॉईंट्स मिळाले. इथं पॉईंट तुम्हाला बघा 3/2,4 लिहिलंय. तुम्ही म्हणाल हा पॉईंट आपल्याला सुरुवातीला माहीत होत नाही, कारण तिथं 2 लाईन इंटरसेक्ट झालेल्या आहेत. मग तुम्हाला सांगितलंय ग्राफ पेपरवर आपल्याला बघायचं, हा इकडून इकडे किती आहे रे बाबा, हा लिहायचं. नंतर इकडून असा आडवा किती आहे बघायचं, तर इथं 3/2 इथं कळतंय बघा. हे जर तुम्ही खाली घेतला तर तुम्हाला एक्स कॉर्डिनेट मिळतो, 1 आणि 2च्या मध्ये मिळाला आहे बघा, 1 आणि ते ग्राफ पेपरवर एकदम ॲक्युरेटच आहे. ठीक आहे, इथं पण ॲक्युरेटच आहे एकदम, हे पण ॲक्युरेटच आहे एकदम. ठीक आहे, तर इथं तुम्हाला हा परपेंडिक्युलर टाकला की इथं 1 आणि 2 मध्ये म्हणजे 3/2 लिहिलाय त्यानं 1.5च्या ऐवजी, आणि इथं वाय ॲक्सिसला बघा इथं बरोबर 4ला भेटलाय. ठीक आहे, ओके, तर हे तुम्हाला पॉईंट घ्यावा लागेल, बाकी काय ऑलरेडी पॉईंट आहेतच. ठीक आहे, आणि नंतर मग इथं पण इंटरसेक्ट झालाय बघा, हे आणि हे, त्यामुळे ए पॉईंट पण तुमचा 9/2 बघा. इकडे खाली गेला तर इथं तुम्हाला मिळणार आहे 4 आणि 5च्या मध्ये ही लाईन झाली, 4 आणि 5च्या मध्ये झाली, म्हणजेच काय झाली, 9/2 झाली, म्हणजेच 4.5 झाली. आणि नंतर मग वाय ॲक्सिसला 2 येणार आहे, म्हणजेच हा y2 झाला. ठीक आहे, अशा तऱ्हेनं पॉईंट मिळालेले आहेत. आता पॉईंट घ्यायचं आणि आपल्याला काय घ्यायचं आहे बघा, मिनिमाइज म्हटलंय. काय म्हटलंय, मिनिमाइज. तर मिनिमाइज तुम्हाला जर करायचं असेल तर आपल्याला जे पॉईंट्स मिळालेले आहेत, 3 पॉईंट्स आता जे मिळालेले आहेत, त्या 3 पॉईंट्सला बघा मिनिमाइज जो आहे तो मिनिमाइज पॉट घ्यायचा आहे. इथं लिहिलंय बघा, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन झेड इज इक्वल टू, मगाच्यान मी म्हणत होतो बघा ऑब्जेक्टिव्ह असतंय, झेड म्हणजे ऑब्जेक्टिव्ह, म्हणजेच हे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे झेड इज इक्वल टू 8x + 10y, जे सममध्ये दिलेलं आहे तिथं मिनिमाइज त्यानं म्हटलेलं आहे. तर पहिले काय करा, हे पॉईंट आणि हे पॉईंट आणि हे पॉईंट शेडेड रिजनला जे कॉर्नर पॉईंट्स आहेत ते तुम्ही घ्यायचे आहेत, आणि ते घेतलेले आहेत, आणि ते घेतल्यानंतर तुम्हाला करस्पॉन्डिंग झेड मिळालेला आहे बा. पहिल्यांदा तुम्हाला 56 मिळालेला आहे, नंतर तुम्हाला 52 मिळालेला आहे, आणि नंतर तुम्हाला 70 मिळालेले आहे, ह्या 3 कॉर्नर पॉईंट्सला. ठीक आहे, तर याच्यात मिनिमम व्हॅल्यू तुम्हाला पाहिजे. आता मिनिमम व्हॅल्यू ह्या तिघात बघा कुठं आहे, एक 56 आहे, एक 52 आहे आणि एक 70 आहे. याचा अर्थ मिनिमम काय झाली, 52 झाली. म्हणून इथं आन्सर लिहिलं आहे बघा, झेड हॅज मिनिमम व्हॅल्यू 52 ॲट कुठं आहे ते, बी इज इक्वल टू, बघा इथं बी पॉईंट आहे, दॅट इज 3/2,4, म्हणजेच परत आणि लिहिलंय 1.5,4. ठीक आहे, 3/2 म्हणजेच किती, 1.5. तर हे झालं तुमचं फायनल आन्सर. ओके, लक्षात आलं. ह्यात वेगळा पार्ट म्हणजे मिनिमाइज एक पार्ट झाला, आणि दुसरा क्वेश्चन म्हणजे बाय 2 मध्ये आलेले आहेत व्हॅल्यूज, ते ग्राफ पेपर तुम्हाला पॉईंटमध्ये घेता येतात, लक्षात घ्या. ठीक आहे, तसंच इथं पण व्यवस्थित अगदी सोडवलेलं आहे. ठीक आहे, एकदम सेम त्याच पद्धतीनं आहे, फक्त मगाशी मॅक्झिमम व्हॅल्यू फाइंड आउट केली नाही, आत्ता काय केली, मिनिमाइज व्हॅल्यू. ठीक आहे, बघा हा जुलै 19ला आणि मार्च 20 क्वेश्चन तुमचा रिपीट झाला आहे विद्यार्थी मित्र. ठीक आहे, ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. हां, आता नेक्स्ट एक्झाम्पल पण तेच आहे, पण फरक सांगतो. हे वर्ड प्रॉब्लेम आहे तुमचं. काय आहे, वर्ड प्रॉब्लेम. म्हणजे वर्ड प्रॉब्लेममध्ये तुम्हाला मॅक्झिमाइज आहे का मिनिमाइज हे तुम्हाला मिळवावं लागतं. तसेच सब्जेक्टिव्ह म्हणजेच कन्स्टंट घ्यावं लागतात, इनइक्वेशन्स तयार करावे लागतात. मगाशी मॅक्झिमाइजचं इक्वेशन दिलं, नंतर कन्स्टंट दिले, म्हणजे सब्जेक्टिव्हचे इनइक्वेशन दिले. आता तसं नाही, आता तुम्हाला तयार करावं लागणार. त्यासाठी हा डाटा दिलेला आहे बघा, डाटा रीड करतो. A company manufactures bicycles and tricycles, each of which must be processed through machines A and B. एक कंपनी आहे, ती बायसिकल आणि ट्रायसिकल वाहन बनवते. ठीक आहे, मस्ट बी प्रोसेस थ्रू मशीन्स ए. मग त्यासाठी जे लागणारं पार्ट मटेरियल जे आहे ते ए आणि बी मधून प्रोसेस होत आहे. मशीन ए हॅज मॅक्झिमम 120 आवर्स, म्हणजे मशीन हे 120 तास चालते, दॅट इज मॅक्झिमम 120 आवर्स अवेलेबल. मशीन बी हॅज मॅक्झिमम 180 आवर्स, बी मशीन 180 आवर्स चालते. मॅन्युफॅक्चरिंग अ बायसिकल रिक्वायर्स 6 आवर्स ऑन मशीन ए अँड 3 आवर्स ऑन मशीन बी. म्हणजे जर तुम्हाला बायसिकल जर बनवायची असेल, मॅन्युफॅक्चर म्हणजे बनवणे विद्यार्थी मित्रो, मॅन्युफॅक्चर म्हणजे काय, बनवणे. ठीक आहे, जर तुम्हाला बनवायची असेल बायसिकल तर 6 तास मशीन ए वर असतात आणि 3 तास कशावर असणार आहेत, बी लागणार आहे. ठीक आहे, मशीन ए
बायसिकल बनवण्यासाठी 6 तास यूज होणार आहे आणि मशीन बी 3 तास यूज होणार आहे. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ट्रायसायकल पण दिलंय. मशीन हे 4 आवर्स आहे बघा, रिक्वायर्स 4 आवर्स ऑन मशीन ए अँड 10 आवर्स ऑन मशीन बी. इफ प्रॉफिट्स आर ₹180 फॉर अ बायसिकल, हे तुम्हाला प्रॉफिट मिळालेलं आहे. म्हणजे एक बायसिकल जर विकलं तर आपल्याला प्रॉफिट किती होतोय, ₹180. आणि एक ट्रायसिकल विकलं तर तुम्हाला ₹220 प्रॉफिट भेटतंय. फॉर्म्युलेट अँड सॉल्व LPP टू डिटरमाइन द नंबर ऑफ बायसिकल अँड ट्रायसिकल दॅट शुड बी मॅन्युफॅक्चर इन ऑर्डर टू मॅक्झिमाइज द प्रॉफिट. तर इथं तुम्हाला मॅक्झिमाइज प्रॉफिट करायचं आहे बघा. कंपनी बायसिकल आणि ट्रायसिकल बनवते, ते सेल झाल्यानंतर विकल्यानंतर प्रॉफिट झाला पाहिजे म्हणून तिथं मॅक्झिमाइज लिहिलंय. तर मॅक्झिमम प्रॉफिट काय येईल, तर आपल्याला एक्स आणि वाय लेटर सुरुवातीला घ्यावे लागतील. एक्स नंबर ऑफ बायसिकल्स आहेत आणि वाय नंबर ऑफ ट्रायसिकल्स कॅन बी मॅन्युफॅक्चर्ड बाय द कंपनी. कंपनी एक्स नंबर ऑफ बायसिकल बनवते आणि वाय नंबर ऑफ काय बनवते, ट्रायसिकल बनवते. देअरफॉर टोटल प्रॉफिट म्हणजेच तुमचा झेड तयार होते. ऑब्जेक्टिव्ह, आपला ऑब्जेक्टिव्ह आहे की मॅक्सिमम प्रॉफिट मिळाला पाहिजे म्हणून इथं मॅक्सिमम लिहिलंय. ठीक आहे, हा तुमचा झेड असणार, तो मॅक्सिमम असणार आहे. इथं लिहिलंय बघा, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन इज टू बी मॅक्सिमाइज्ड. त्यामुळे इथं बघा मॅक्सिमाइज झेड इज इक्वल टू, इथं लिहिलंय बघा. ठीक आहे, मॅक्सिमम. तर हा झाला पॉइंट फॉर्म्युलेट द मॉडेल, ह्याला म्हणतात फॉर्म्युलेट द मॉडेल. फॉर्म्युलेट द मॉडेल याचा अर्थ काय, जो दिलेला क्वेश्चन आहे तो तुमचा डाटा स्वरूपात आहे तो घ्यायचा आणि मॅक्झिमाइज आणि हे सब्जेक्ट टू बघा, मॅक्झिमाइज सब्जेक्ट टू हे तुम्ही मिळवले म्हणजेच तो मॉडेल तयार झाला आणि नंतर सॉल्व ग्राफिकली असा पार्ट आहे. कधी कधी तुम्हाला क्वेश्चन इथंपर्यंतच विचारतात, मॅक्झिमम सब्जेक्ट म्हणजे जस्ट फॉर्म्युलेट द मॉडेल. काय करायचं, फॉर्म्युलेट. आता जस्ट फॉर्म्युलेट म्हटलं तर इथंच येऊन थांबायचं, पुढचं इथं सॉल्व करण्याची गरज नाही. पण हे 2 मार्कासाठी विचारतील तसं जर असेल तर. ठीक आहे, जर तुम्हाला ओनली फॉर्मॅट म्हटला तर तुम्ही हा टेबल बनवायचा आहे, झेड लिहायचा आहे आणि सब्जेक्ट टू लिहायचा आहे म्हणजेच कन्स्ट्रेंट लिहायचे आहेत. ठीक आहे, तेवढं लिहिलं की 2 मार्क. ठीक आहे, आणि जर 4 मार्काला म्हटला आता हा टोटल 4 मार्काला आहे तर कंप्लीट सॉल्व करावं लागेल. याचा अर्थ तुम्हाला ही स्टेप जी आहे ती तेवढी ऍड करावी लागणार आहे, बस दॅट्स इट. ठीक आहे, ओके. जुलै 17ला पडलाय बघा हा क्वेश्चन. सो देअरफॉर झेड इज इक्वल टू 180x प्लस 220y. कसं, तर बायसिकल विकल्यानंतर आपल्याला ₹180चा प्रॉफिट व्हायला लागलाय बघा, 180. त्यामुळे 180 इंटू एक्स तुम्ही घ्यायचा आहे आणि प्लस ट्रायसिकल, एक ट्रायसिकल विकल्यावर 220 आपल्याला प्रॉफिट होतोय. मग अशा वाय बायसिकल आहेत म्हणून 220y लिहायचा आहे. तर इथं लिहिलेलं आहे. आणि नंतर सब्जेक्ट टू म्हणजे कन्स्ट्रेंट म्हणजे मशीन ए बघा, इथं लिहिलंय, एक टेबल तयार केलंय डाटावरून. तर बायसिकल आहे, ट्रायसिकल आहे आणि मॅक्झिमम अवेलेबिलिटी ऑफ टाइम आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, तर इथं मशीन ए आणि मशीन बी अशा 2 मशीन्स आहेत. बायसिकल बनवण्यासाठी मशीन ए 6 तास घेते. ठीक आहे, आणि मशीन बी 3 तास घेते. हे जे मगाशी वाचलं होतं ते सगळं इथं लिहिलंय बघा. मशीन ए 6 तास आणि मशीन बी 3 तास घेते. ट्रायसिकल बनवण्यासाठी मशीन ए 4 तास घेते, मशीन बी 10 तास घेते. ते इथं लिहायचं आहे. हे तुमचे बायसिकल एक्स बनलेत म्हणून ब्रॅकेटमध्ये एक्स लिहिलंय, ट्रायसिकल वाय बनलेत म्हणून वाय लिहिलंय आणि इथं लिहिलंय मॅक्झिमम अवेलेबिलिटी ऑफ टाइम इन आवर्स. तर ह्याच्यानंतर बघा 120 मशीन ए घेते, मॅक्झिमम अवेलेबल. मशीन ए तुमची 120 तास चालते मॅक्झिमम, त्याच्यापैकी वर नाही 120. तसंच मशीन बी 180. मग तुम्ही कन्स्ट्रेंट कसे लिहिणार बघा, 6 ने याला मल्टिप्लाय करायचं, 6x प्लस 4y. बघा इथं 6x प्लस 4y म्हणजे मशीन ए चालते त्याचा टाइम अवर्स किती आहे बघा, 120. लक्षात आलं. आपल्याला जी मशीन ए रिक्वायर्ड आहे ती किती आहे, 120 तास मशीन ए साठी आहे. याचा अर्थ 6x प्लस 4y बघा इथं 6x प्लस 4y इज लेस दॅन इक्वल टू 20. आता इथं तुम्ही लेस दॅन घेतलाय विद्यार्थी मित्र, बघा इथं लिहितो 6x प्लस 4y इज लेस दॅन इक्वल टू 120. 120 हा टाइम अवर्स आहे. काय आहे, टाइम अवर्स आहे. तर तुम्हाला 6x म्हणजे x बायसिकलसाठी एका बायसिकलसाठी 6 तास लागतात. म्हणजे एक्स बायसिकल तयार करण्यासाठी किती लागणार, 6x म्हणजे हा पण तुमचा तासच झाला. 6x म्हणजेच तुम्ही असं करणार आहे 6x प्लस 4y इज लेस दॅन इक्वल टू व्हॉट, 120. ठीक. आणि हे लेस दॅन का दिलंय हे महत्वाचं आहे. ह्याच्यामध्ये लेस दॅन का लिहिलंय, कारण तुमची मशीन ही मॅक्झिमम किती टाइम चालते, 120 चालते. याचा अर्थ त्याच्यावरती जात नाही, याचा अर्थ तुम्हाला इथं लेस दॅन इक्वल टू करावं लागेल. क्लिअर, हे लई महत्वाचं आहे. ठीक आहे, 120 तास ही मॅक्झिमम अवेलेबिलिटी आहे मशीनची. याचा अर्थ तुम्ही कन्स्ट्रेंटला इन इक्वेशनला काय घेणार आहे, लेस दॅन इक्वल टू घेणार आहे. दोन्ही पण बघा, इथं पण तसंच आहे. इथं पण 180 घेतलंय, 180 टाइमवर्स आहे. म्हणजेच इथं तुमचं इक्वेशन 3x प्लस 10y लिहिलंय बघा. इथं 3x प्लस 10y इज लेस दॅन इक्वल टू 180. आणि तुम्हाला माहित आहे हे लिहायचंच असतंय, x ग्रेटर दॅन इक्वल टू 0, y ग्रेटर दॅन
इक्वल टू 0, कारण नंबर ऑफ सायकल आपण कधी -2 सायकल असं म्हणत नाही विद्यार्थी मित्र, तर +2 किंवा +4 किंवा +8 अशा बायसिकलचे नंबर्स असणार आहेत, म्हणजेच बनवण्याचे. ठीक आहे, एवढे बायसिकल बनवू शकतात म्हणून ते प्लसमध्ये असते, म्हणून x>0 आणि y>0 सुद्धा आपल्याला लिहायला पाहिजे. एवढ्यासाठी 2 मार्क असतात. कधी कधी क्वेश्चन विचारला तर आता इथं फुल सॉल्व पण करायचा आहे, त्यामुळे सॉल्व करताना परत आपलं नेहमीप्रमाणे मगाचा जो प्रॉब्लेम सोडवला आहे, आतापर्यंत जे प्रॉब्लेम सोडवले त्याचप्रमाणे आपल्याला सोडवायचे आहेत. बघा, पहिलं इन इक्वेशन घ्यायचं 6x + 4y 120 आणि दुसरं 3x + 10y 180 आणि नंतर मग ह्याला इक्वल टू केलेला आहे. इक्वल टू केल्यानंतर y0 x मिळवला, नंतर x0 y मिळवला. तसंच इथं केलेलं आहे. तुम्हाला पॉईंट मिळालेले आहेत. पॉईंट मिळाल्यानंतर इथं लाईन्स ड्रॉ केलेले आहेत. बघा, इथं लाईन्स ड्रॉ केलेली आहे, इथं लाईन्स ड्रॉ केलेली आहे, बरोबर आहे. आणि ह्या 2 लाईन्स ड्रॉ केल्यानंतर बघा, आता इथं 2च इन इक्वेशन असल्यामुळे 2 लाईन्स ड्रॉ केलेले आहेत आणि ड्रॉ केल्यानंतर आपल्याला ह्या शेडेड पार्ट दाखवायचा आहे आणि तुम्हाला सांगितलंय शेडेड पार्ट म्हटलं की ओके का नॉट ओके बघायचं. ठीक आहे, ओके. तर आता इथं बघा, हा तुमचा जो आहे इन इक्वेशन दॅट इज 6x + 4y 120, म्हणजेच इथं तुम्ही लिहिणार आहे 0 <= 120. ओके का नॉट ओके? ओके. 0 हा 120 पेक्षा कमी आहे. कमी आहे म्हटल्यावर ह्या लाईन पासून तुम्ही कुठं जाणार आहे? टुवर्ड्स ओरिजिन जाणार आहे. आता बघा, ती लाईन 6x + 4y 120 ही लाईन आहे. ह्या लाईन पासून तुम्ही टुवर्ड्स ओरिजिन जाणार. गेला बघा, गेला मनातल्या मनात. लगेच शेडेड पार्ट दाखवायचा नाही विद्यार्थी मित्रो, दोघांचा कॉमन दाखवायचा आहे. ठीक आहे, ओके. आणि दुसरी लाईन आहे 3x + 10y 120. बघा, 3x + 10y = 120 ही लाईन घ्यायची आहे आणि त्याला पण कंडिशन टाका 0, लेफ्ट हँड साईड 0 <= 180. ओके का नॉट ओके? ओके. ओके म्हणजेच कुठं जाणार? टुवर्ड्स ओरिजिन जाणार विद्यार्थी मित्रो. कुठं जाणार? टुवर्ड्स ओरिजिन. म्हणजेच तुमचा शेडेड पार्ट ह्या लाईन पासून सुद्धा टुवर्ड्स ओरिजिन जाणायचा आहे. तर ही लाईन जी आहे टुवर्ड्स ओरिजिन. आता दोघांचा कॉमन शेडेड पार्ट म्हणजे तुमचा हा आला बघा, हा झाला तुमचा दोघांचा कॉमन शेड पार्ट. ऑलरेडी तिथं ग्राफमध्ये दाखवलेला आहे. आणि नंतर मग तुम्ही कॉर्नर पॉईंट घ्यायचे आहेत. इथं एक पॉईंट मिळाला, इथं एक पॉईंट मिळाला, इथं एक पॉईंट मिळाला, इथं एक पॉईंट मिळाला. कुंपणासारखं आहे बघा ते, लाईक दिक. ठीक आहे, तर हे कॉर्नर पॉईंट्स. ठीक आहे, घराच्या भोवती कसं आपण कंपाऊंड करतो तसंच आहे ते. ठीक आहे, तर तसे तुम्ही हे तुमचे कॉर्नर पॉईंट्स आहेत आणि मध्ये तुमचा शेडेड पार्ट आहेत. यालाच तुम्ही फिजिबल रिजन म्हणणार आहात. आणि नंतर ते पॉईंट घ्यायचे आणि ते पॉईंट झेडमध्ये पुटअप करायचे आहेत, कारण आपल्याला शेवटी झेड मिळवायचा आहे आणि तो मॅक्झिमम असला पाहिजे. म्हणून झेडचं इक्वेशन आणायचं आहे, दॅट इज 180x + 220y आणलेलं आहे. नंतर प्रत्येक पॉईंटला तुम्ही झेड कॅल्क्युलेट केलेला आहे. पहिल्या ठिकाणी बघा, पहिल्या पॉईंटला 0 0 आलाय, 20 3600 आलाय, नंतर 5110 आलाय, नंतर 5100 आलाय, 3960 आलाय. ठीक आहे, तर आता ह्याच्यामध्ये बघा 1 2 3 4 पॉईंट मिळालेले आहेत. 1 2 3 4 कॉर्नर पॉईंट बघा, 1 2 3 4 झाले 4 व्हॅल्यूज. आता ह्यातली मॅक्झिमम व्हॅल्यू बघा, तर ह्यातली मॅक्झिमम व्हॅल्यू आहे 5100 लिहिलंय बघा इथं. मॅक्झिमम व्हॅल्यू इज 5100 ॲट बी. करस्पॉन्डिंग तुमचा जो पॉईंट आहे तो B1015 आहे, तर इथं लिहिलेला आहे. तर ही झाली मॅक्झिमम व्हॅल्यू ॲट B1015. याचा अर्थ x10 असला पाहिजे, y15 असला पाहिजे, मग तुम्हाला हा 5100 मॅक्सिमम व्हॅल्यू मिळेल. म्हणजेच इथं मॅक्सिमम व्हॅल्यू मिळेल. आणि तुम्हाला सांगितलंय हा पॉईंट जर मिळवायचा असेल तर तुम्हाला ग्राफवर डायरेक्टली मिळणार आहे, कारण हा सुरुवातीला नसणार आहे. तुम्ही हे लाईन आणि हे लाईन ड्रॉ केला तर तुमच्या ॲक्सिसवरचे पॉईंट असतात बघा. इथं ॲक्सिस, इथं ॲक्सिस, इथं ॲक्सिस, इथं ॲक्सिसवरचे असतात. आणि ज्यावेळेस तुम्ही ह्याला इंटरसेक्ट झाला आहे, ह्या लाईन ज्यावेळेस इंटरसेक्ट होतात आणि ज्यावेळेस तुम्ही फायनली इथं तुम्हाला फिजिबल शेडेड रिजन करून जो कॉर्नर पॉईंट मिळतो तो पॉईंट माहीत नसतो, तर तो पॉईंट ग्राफ पेपरवर रीड करून तिथं लिहून टाकायचा. बघा, इथं कॉर्नर पॉईंट मिळाले, हे मिळणं, हे काय 0 0 आहे, हे पॉईंट ऑलरेडी मिस असतं, हे पण ऑलरेडी ॲक्सिसवर ऑलरेडी असतात. मध्ये कुठंतरी जर पॉईंट असेल तर दोघांचा इंटरसेक्शन असतो. ग्राफवर जायचं, लगेच रीड मारायचं, इकडून ते अरे बाबा 10, चला 10 लिहून टाका. ठीक आहे, उभं किती आहे बघा इकडं, म्हणजेच इकडे घ्या, उभं किती आहे 15 आहे, 15 लिहून टाका, झालं. ते मिळणारच आहे ऑटोमॅटिकली आपल्याला ग्राफवर. ठीक आहे, ओके. तर अशा तऱ्हेनं हा तुमचा ग्राफ झालेला आहे. बीला तुम्हाला मॅक्झिमम व्हॅल्यू किती मिळालेली आहे? 5100. क्लिअर? ओके. तर याच्यामध्ये एक्स्ट्रा पार्ट म्हणजे फॉर्म्युलेट द मॉडेल. फॉर्म्युलेट द मॉडेल म्हणजे हा पार्ट तुमचा फॉर्म्युलेट द मॉडेल आहे 2 मार्कासाठी. हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, हे पण तसंच लिहिलंय, पण इथं फक्त डायरेक्ट झेड, इथं झेड म्हटलंय, पण मॅक्झिमाइज वगैरे नाही म्हटलं. टेबल नंतर इथं मॅक्झिम म्हटलंय. तर हा पार्ट तुमचा इम्पॉर्टंट आहे बघा. हा पार्ट 2 मार्कासाठी येतोय, लक्षात घ्या. टोटल मिळालं की 4 मार्काचा. ह्याच्यामध्ये कसं म्हटलंय, फॉर्म्युलेट पण म्हटलंय आणि सॉल्व द LPP म्हटलंय, सपला विषय. म्हणजेच हे कळून मग हे सोडवायचं आहे. क्लिअर? ओके. त्यामुळे क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा. ठीक आहे, ओके. नेक्स्ट पुढची स्लाइड बघा. ठीक आहे, आता पुढच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला इथं पण आता वर्ड प्रॉब्लेम आहे बघा. ठीक आहे, वर्ड प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, जुलै 24ला पडलेला आहे. जुलै 24ला 4 मार्कासाठी जाईल, लक्षात घ्या.
ठीक आहे. प्रत्येक प्रॉब्लेम तुमचा 4 मार्काचा आहे. आपण सुरुवातीलाच बघितलंय ह्याची जी मार्किंग प्रिव्हियस इयरला जे तुम्हाला क्वेश्चन पडलेले आहेत 4 मार्काला आणि ते फिक्स आहेत आणि फिक्स क्वेश्चन आहे. तुम्हाला फक्त आकडे इकडे तिकडे होतील बस, बाकी काय नाही. त्यामुळे शुअर शॉट हा करायचाच आहे. अहो पडणारच आहे हो, गॅरंटी 100%. ठीक आहे. Okay, a firm manufactures 2 products A and B on which profit earned per unit is ₹3 and ₹4 respectively. Each product is processed on 2 machines M1 and M2. The product A requires 1 minute of processing time on machine M1 and 2 minutes on M2, while product B requires 1 minute on machine M1 and 1 minute on M2. Machine M1 is available for use not more than 450 minutes. म्हणजे 450 मिनिटापेक्षा जास्त अवेलेबल नाही आहे मशीन, म्हणजे जास्तीत जास्त 450. ओके. वाईल M2 इज अवेलेबल फॉर 600 मिनिट्स ड्युरिंग एनी वर्किंग डे. फाइंड द नंबर ऑफ युनिट्स ऑफ प्रोडक्ट्स ए अँड बी टू बी मॅन्युफॅक्चर्ड टू गेट मॅक्झिमम प्रॉफिट. आता इथं फक्त प्रोडक्टची नावं दिलेत. मगाशी बायसिकल ट्रायसिकलसाठी आपण एक्स आणि वाय मांडलेले आहेत. तर इथं तुम्ही प्रोडक्ट घ्यायचा आहे. एक कंपनी मॅन्युफॅक्चर करते प्रोडक्ट ए आणि प्रोडक्ट बी. तर प्रोडक्ट ए जो आहे तर ते आपण नंबर ऑफ प्रोडक्ट ए एक्स बनवलेले आहेत म्हणून याला एक्स डिनोट करा. नंबर ऑफ प्रोडक्ट तुम्ही बी मिळवलेले आहेत त्याचेच वाय म्हणा. बी साठी बी प्रोडक्टसाठी तुम्ही काय करा, वाय यूज करा. हे व्हेरिएबल तुम्ही यूज करा. ठीक आहे. प्रोडक्ट ए एक्स बनलेले आहेत, प्रोडक्ट बी वाय बनलेले आहेत, ते इथं लिहून टाकायचे. तर प्रोडक्ट लिहिलंय बघा, हा टेबल बनवताना हे असं लक्षात ठेवा. ठीक आहे. प्रोडक्टची नावं इथं लिहायची आणि मशीन इकडे यायला पाहिजे, मशीन M1 आणि M2. ओके. ठीक आहे. नंतर मग मॅक्झिमम अवेलेबिलिटी घ्यायची आहे, शेवटचा कॉलम. कारण मशीन 1 किती मॅक्झिमम टाइम घेते आणि मशीन 2 किती मॅक्झिमम टाइम तिथे अवेलेबल आहे ते. ठीक आहे. तर असं बघा, M1 मशीन आहे, ए प्रोडक्ट तुमचा 1 आहे, बी तुमचा 1 आहे. बघा मशीन 1 टेक्स ए प्रोडक्ट बनवण्यासाठी 1 मिनिट आणि नंतर बी प्रोडक्ट बनवण्यासाठी 1 मिनिट ते लिहिलेले आहेत. आणि लिहिल्यानंतर मॅक्झिमम अवेलेबिलिटी इन मिनिट किती आहे, 450. याचा अर्थ 1 × x प्लस 1 × y इज लेस दॅन इक्वल टू 450. हे बघा, हे x प्लस y इज लेस दॅन इक्वल टू 450. हे x कसं 1 × x प्लस 1 × y इज लेस दॅन, कारण हे मॅक्झिमम आहे त्यावेळेस इथं 450 लिहिलं आहे. जर इथं मिनिमम असेल बघा, जर इथं मिनिमम असेल तर हे लेस दॅनचं काय होणार आहे विद्यार्थी मित्रो, ग्रेटर दॅन होणार आहे. कमीत कमी तेवढं, मग जास्तीत जास्त किती पण. याचा अर्थ मग इनइक्वालिटी काय होणार आहे, चेंज होणार आहे. तर इथं मॅक्झिमम अवेलेबिलिटी याचा अर्थ तिथंपर्यंतच घेणार, त्याच्या पुढे नाही. याचा अर्थ इथं लेस दॅन इक्वल टू. आणि ह्याच्या अपोजिट ग्रेटर दॅन इक्वल टू कधी, हा मिनिमम तेवढी आहे मग जास्तीत जास्त किती बी, लाईक दॅट. त्यावेळेस म्हणतो हे लेस दॅन इक्वल टूचं काय होणार, ग्रेटर दॅन इक्वल टू. तसंच दुसरं 2x प्लस 1y इज लेस दॅन इक्वल टू 600. हे तुम्हाला लिहायचंच असतंय, माहित आहे. x ग्रेटर दॅन इक्वल टू 0, y ग्रेटर दॅन इक्वल टू 0. नंतर तुम्हाला इथं फिजिबल रिजनसाठी पहिले लाईन्स ड्रॉ करायचे आहेत. बघा x प्लस y 450 आणि दुसरं 2x प्लस y 600. नंतर एकदा y 0 करा, x मिळवा. एकदा x 0 करा, y मिळवा. ठीक आहे. तसंच इथं पण मिळवलेलं आहे. आणि नंतर मग तुम्ही फिजिबल रिजनसाठी चेक करायचं आहे. आता बघा इथं जरासे आकडे बघा, 450 0 0 450, इथं 300 0 आणि 0 600 असे हे पॉईंट्स तुम्हाला मिळालेले आहेत. मग तुम्ही म्हणणार पॉईंट्स भरपूर आहेत किंवा 450 म्हणजे एकदमच भरपूर स्केल आहे. ग्राफ तर पेपर एवढा असतो, पण मग काय स्केल हे करायचं, स्केल 1 सेंटीमीटर जिकडं काय घ्यायचं, 100 घ्यायचं. 100 घेतले की ॲटलिस्ट 4 तुमचे जे 1 सेंटीमीटरचे बॉक्स येतात, झालं 400 मिळून जाते. ठीक आहे. तुम्ही 1 2 3 4 असं लिहत बस कामाचं नाही, कारण तो 400 भेटणारच नाही. मग 10 जरी घेतला तरी मिळणार नाही, म्हणून 100 घ्यायचं. 100 200 300 400 500 600. तसंच वाय ॲक्सिसला 100 200 300 400 500 600. ठीक आहे. पॉईंट घ्या, लगेच प्लॉट करा. बघा 450 0 कुठं आलाय, 450 0 इथं आलाय. बघा 400 आणि 500च्या मध्ये 450 आहे. आणि दुसरा जो पॉईंट आहे तो 0 450 म्हणजे इथं आहे. दोन्ही पॉईंट जॉईन करा, लाईन ड्रॉ केलेली आहे आणि ती लाईन आहे x प्लस वाय इक्वल टू 450. दुसरी लाईन घ्या, बघा ही दुसरी लाईन आहे. दुसऱ्या लाईनचे पॉईंट्स बघा, इथं 300,0 तर इथं 300,0 आहे. ओके. हा तुमचा 300,0 झाला. आणि दुसरा जो आहे तो 0,600, तर ही लाईन आहे. आणि हे मग तुम्ही काय केलेले आहेत, जोडलेले आहेत. आणि हे जोडल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे, शेडेड पार्ट दाखवायचा आहे. फिक्स फंडा शेडेड पार्ट याचा अर्थ काय सांगा, लेस दॅन इक्वल टू आणि ग्रेटर दॅन इक्वल टू. शेडेड पार्ट म्हणजे काय, तुम्हाला शेडेड पार्ट कसा ड्रॉ करणार की ओके किंवा नॉट ओके आपल्याला बघायचं आहे. तर इथं बघा पहिलं इनइक्वेशन जे आहे ते इथं आहे x प्लस वाय लेस दॅन इक्वल टू 450. याचा अर्थ 0 लेस दॅन इक्वल टू 450 घ्यायचा आहे. विचारा त्याला ओके का नॉट ओके, तर हे ओके आहे विद्यार्थी मित्र. 0 हा 450 पेक्षा कमी आहे, याचा अर्थ ओके आहे. ओके
ओके आहे याचा अर्थ तुम्ही कुठं जाणार, टुवर्ड्स द काय जाणार, ओरिजिन जाणार आहे. बघा त्या लाईन पासून ओरिजिन गेलाय काय, x + y = 50. बघा हे 450 ही तुमची लाईन आहे. ह्या लाईन पासून तुम्ही टुवर्ड्स ओरिजिन येणार आहे विद्यार्थी मित्र. इकडे ओरिजिन येणार आहे. मनातल्या मनात लगेच ड्रॉ करायचं नाही, लगेच पेन्सिलनं शेडेड करायचं नाही, मनातल्या मनात. ठीक आहे, ओके. आणि दुसरी जी आहे, दुसरा इनइक्वेशन आहे बघा, 0 < 600. हे सुद्धा ओके आहे. तुम्ही विचारा त्याला, बघा 0 हा 600 पेक्षा कमी आहे. कमी आहे म्हणजे ओके आहे. दोन्ही पण लाईन्स तुम्हाला ओके दाखवतात. याचा अर्थ दोन्ही लाईन्स पासून तुम्ही कुठं जाणार आहे, टुवर्ड्स ओरिजिन जाणार आहे. बघा ही दुसरी लाईन आहे. ह्या दुसऱ्या लाईन पासून तुम्ही मनातल्या मनात हे शेडेड टुवर्ड्स ओरिजिन जाणार आहे. इथं तुमचा ओरिजिन 0 आहे. तर ओरिजिनकडे दोन्ही शेडेड पार्ट आलेले आहेत आणि ह्या दोघांचं मग जे कॉमन आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे. आत्ता तुम्ही शेडेड करायचं आहे. लक्षात आलं? पहिल्या लाईनचं शेडेड मनातल्या मनात, दुसऱ्या लाईनचं शेडेड मनातल्या मनात. हां, असं येणार नाही बाबा. आणि मग कॉमन शेडेड पार्ट हे माहीतच असतंय. पहिल्यांदा दोनदा तुम्ही इथं रीड आउट केलेलं असतंय. हां, इकडे जाणार आहे, हे इकडे जाणार आहे. आणि नंतर मग दोघांचं कॉमन शेडेड पार्ट तुम्हाला येणार आहे आणि तो कॉमन शेडेड पार्ट इथं दाखवलेला आहे. ठीक आहे, हे तुमचे कॉर्नर पॉईंट झाले. 0 300 हा पॉईंट सांगितला आहे. हा पॉईंट तुम्हाला नंतर मिळणार आहे. हे इंटरसेक्टिंग झाल्यानंतर तुम्हाला इथं ग्राफवर इथून इकडे जायचं, किती आहे ते लिहायचं. तसंच इकडं आहे ते किती लिहायचं. 150 आणि 300 ग्राफ पेपरवरच मिळणार आहे. कारण तुम्ही इथं युनिट असतंय तुमच्याकडं 1 सेंटीमीटर इक्वल हाऊ मच. त्यामुळे तुम्हाला 150 आणि 300 मिळालेले आहेत ते इथं लिहायचे आहेत. आणि हा काय ऑलरेडी अगोदरच आपण लाईन ड्रॉ करताना मिळत असतोय. ठीक आहे, तर 1 2 3 आणि 4 कॉर्नर पॉईंट्स मिळालेले आहेत. 4 कॉर्नर पॉईंटला आपल्याला मिळवायचा आहे झेड. आणि झेड तुमचा जो आहे तो झेड बघा 3x + 4y आहे आणि तो मॅक्झिमाइज आहे, म्हणजेच मॅक्झिमम व्हॅल्यू तुम्हाला मिळवायची आहे. तर आता हे झेडचं इक्वेशन घ्यायचं आहे. झेडचं इक्वेशन इथं घेतलंय बघा. झेडचं इक्वेशन दॅट इज मॅक्झिमाइज टू गेट द फाइंड द नंबर ऑफ युनिट्स तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला झेड घेतलेला आहे बघा. कुठले कुठले पॉईंट झेड कॅल्क्युलेट करायचे. 0 ला 300 0 आणि 050 आहेत बघा. इथं 0 300 150 300 आणि इथं 450. ठीक आहे, तर ह्या पॉईंटला तुम्हाला मॅक्सिमम व्हॅल्यू जी आहे म्हणजेच हा तुमचा झेड कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि झेड कॅल्क्युलेट करून फायनली तुम्हाला बघा 150 आणि 300ला काय मिळते, फायनल आन्सर मिळणार आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, तर इथं होणार तुमचं मॅक्झिमम 150 300ला. म्हणजेच तुमचे जे प्रोडक्ट ए एक्स जे बनणार आहेत ते 150 आणि नंतर मग काय 300. फाइंड द नंबर ऑफ युनिट्स ऑफ ए प्रोडक्ट ए. तर प्रोडक्ट ए चे तुमचे 150 युनिट आणि प्रोडक्ट बी चे तुम्हाला काय मिळणार आहे, 300 युनिट्स मिळाला आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम प्रॉफिट मिळणार आहे विद्यार्थी मित्र. क्लिअर? तर अशा तऱ्हेनं हा तुमचा LPP प्रॉब्लेम आहे. बघा प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तेच आहे, काय वेगळं नाही आहे. फक्त काय फरक आला, सुरुवातीला MCQला फक्त कॉर्नर पॉईंट्स दिले, झेड कॅल्क्युलेट करायला लावला. तिथं फक्त मिनिमम आहे का मॅक्झिमम आहे तेवढं बघायचं, त्यानुसार ते ऑप्शन झालं. ठीक आहे, आणि नंतर मग तुमचा काय मॅक्झिमाइज प्रॉफिट म्हणजे झेड = दिलं, इनइक्वेशन्स दिले. इनइक्वेशन्स दिल्यानंतर मग आपल्याला ग्राफ काढावा लागला. ग्राफ नंतर मग तुम्ही ओके का नॉट ओके करून शेडेड पार्ट दाखवला. हे प्रत्येक गणितामध्ये आहे विद्यार्थी मित्र. फक्त शेवटच्या 2 गणितामध्ये वर्ड प्रॉब्लेम होते. त्या वर्ड प्रॉब्लेमचं तुम्ही काय तयार करणार आहे, मॉडेल तयार करणार आहे आणि मॉडेल नंतर हा LPP सॉल्व करायचा आहे. कधी कधी तुम्हाला फक्त मॉडेल बनवण्यासाठी 2 मार्क विचारतात, तर तो पण एक पॉईंट लक्षात घ्या. आणि नंतर मग जर 4 मार्काला विचारला तर मग सगळे तुम्हाला ड्रॉ करावं लागणार आहे. ठीक आहे, तर अशा तऱ्हेनं हा तुमचा लिनियर प्रोग्रामिंग जो आहे तो 4 मार्काला टॉपिक शुअर शॉर्ट 100% येतो म्हणजेच येतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही अभिनव सायन्स अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.